नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, जो विषय गेल्या आठवड्यातले शुक्रवारपासून आपण लावून धरलेला आहे. शुक्रवारी भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये चितळे समितीचा जो अहवाल आहे तो फोडला म्हणजे सरकारने तो जाहीर केला नव्हता, त्यामुळे त्यातला काही भाग त्यांनी लोकांसमोर आणला. मग शनिवारी हा अहवाल विधानसभेत ठेवण्यात आला. त्याच्याबरोबर एक संक्षिप्त अहवाल करून, हा मोठा अहवाल आहे, 1300 पानांचा अहवाल आहे, त्याचा संक्षिप्त अहवाल करून 32 पानांमध्ये सरकारने लोकांसमोर ठेवला आणि त्याच्याबरोबर कृती अहवाल ज्याला म्हणतात तोही ठेवला. त्या क्षणापासून वाद सुरू झालेले आहेत. आपण दर दिवशी शुक्रवारी शनिवारी यावर चर्चा केलेली आहे. माधवराव चितळेंची सविस्तर मुलाखत आपण दाखवलेली आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची सविस्तर मुलाखत आपण दाखवलेली आहे. आणि आजपासून पुढचे 5 दिवस आपण या अहवालातले वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण प्राईम टाईममध्ये हे बघितलेलं आहे. पण आजच्या सवालमध्ये माझा आज थेट विषय आहे की सिंचन घोटाळ्याचे जे सूत्रधार आहेत ते अजित पवार आणि सुनील तटकरे आहेत का, हा आरोप केलाय देवेंद्र फडणवीस यांनी. चितळे समितीच्या अहवालामध्ये कुणाचंही नाव घेतलेलं नाही, राजकारण्यांवर ठपका ठेवलेला नाही, त्यांनी अधिकाऱ्यांवर ठपका ठेवलेला आहे. आणि आज चितळे जी मुलाखत देत आहेत इंडियन एक्सप्रेसला, त्यामध्ये ते असं म्हणतायत की या अहवालाचा संबंध, मी तुम्हाला इंग्लिशमध्येच सांगतो, पॉलिटिशियन्स गेटिंग क्लीन चिट विल डिफीट पर्पज ऑफ दिस रिपोर्ट, असं माधवराव चितळे म्हणतायत. पॉलिटिशियन्सना जर क्लीन चिट दिली तर या अहवालाचा जो हेतू आहे, उद्देश आहे, तो साध्य होणार नाही, त्याच्यावर पाणी फिरवलं जाईल, असं माधवराव चितळे म्हणतायत. मग याचा अर्थ काय होतो? जर अधिकारी दोषी असतील, जर कंत्राटदारांनी घोटाळे केले असतील तर काय त्यांनी स्वतंत्रपणे केलेले? ज्या ज्या त्रुटी महाराष्ट्राच्या सिंचन प्रकल्पामध्ये दाखवल्या चितळे समितीने, त्याचा थेट संबंध गेल्या 15 वर्षातले जे जलसिंचन मंत्री आहेत त्यांच्याशी आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे. माफ करा, म्हणूनच माझा आजचा प्रश्न आहे, सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार आणि सुनील तटकरे आहेत का? कारण गेल्या 15 वर्षातला महत्त्वाचा काळ हे 2 मंत्री आहेत, यांच्या परवानगीशिवाय हा सगळा घोटाळा, मी त्याला घोटाळाच म्हणणार आहे, चितळे समितीने घोटाळा म्हटलेला नाहीये, पण हा महाराष्ट्रातला महाघोटाळा आहे. हा काय गैरकारभार, गैरप्रकार किंवा गैरव्यवस्थापन नाही आहे. म्हणून माझा हा थेट प्रश्न आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे, माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत, या विषयावर गेली अनेक वर्ष काम करणारे आणि रायगड जिल्ह्यामध्ये जे अशा प्रकारचे सिंचन घोटाळे झालेले आहेत त्या चव्हाट्यावर आणणाऱ्या उल्का महाजन. माझ्यासोबत आहेत पुण्याहून सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी, ज्यांनी या विषयाचा बराच काळ पाठपुरावा केलेला आहे. माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि या प्रकरणात थेट कोर्टाचा दरवाजा त्यांनी ठोठावला आहेत ते माधव भंडारी. आणि माझ्यासोबत आहेत महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे. मला त्यांना थेट विचारायचं आहे, जर अधिकारी जबाबदार असतील तर नैतिक जबाबदारी मंत्र्यांनी का स्वीकारू नये? याचं कारण अधिकारी घोटाळे करतात आणि मंत्री शांत बसतात, हे शक्य तरी आहे का? हे मी त्यांना विचारणार आहे चर्चेच्या ओघामध्ये. पण चर्चेला सुरुवात करतोय विश्वंभर चौधरी तुमच्यापासून. माझा थेट प्रश्न आहे, या अहवालातल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. एक गोष्ट खरी आहे, माधव चितळे समितीने कोणत्याही राजकारण्याला दोषी ठरवलेलं नाहीये. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अशी आहे की याचा आमच्यावर ठपका नाहीये, अजित पवारांवर नाहीये, सुनील तटकरेंवर नाहीये. माधव चितळे समितीने अधिकाऱ्यांवर ठपका ठेवलाय. आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगा की या अहवालात नेमकं काय काय म्हटलेलं आहे आणि याचा थेट संबंध अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याशी आहे का? नक्की निखिलजी, मला असं वाटतं की मी आधीच्याही खरं म्हणजे सेगमेंटमध्ये म्हणालो की या घोटाळा हा जर सगळा खर्च जर आपण काढला की पैसा वाया गेला, भ्रष्टाचारात गेला तो पैसा, अधिक सिंचन न होऊ शकल्यामुळे झालेलं नुकसान राज्याचं आणि कर्जाच्या व्याजावरचा जर दर काढला तर हा एक महाघोटाळा आहे, याबद्दल काही कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. आता जो आपला थेट प्रश्न आहे आणि तटकरे साहेब आज स्टुडिओमध्ये आहेत, तर मला असं वाटतं की मी मगाशी पण म्हणालो की काही घरात घडलं असेल तर ती जबाबदारी मोठ्या माणसांची असते, ती मुलांवर ढकलून चालणार नाही. आणि त्यामुळे अधिकाऱ्यांवर केवळ ही जबाबदारी ढकलून चालणार नाही. मंत्री म्हणून घटनेची शपथ घेत असताना मी संविधानाप्रमाणे कारभार करीन. आपण तिथे कस्टोडियन आहात, आपण तिथे एक प्रकारे विश्वस्त आहात लोकांचे, आणि त्या विश्वस्ताचं काम आहे की लक्ष ठेवणं. 15 वर्ष झाले हे सगळे प्रकार 95 पासून सुरू झाले, आजपर्यंत हे चालू आहेत.
कुठल्या मंत्र्यांनी, मी कुठल्याही मंत्र्यांचं स्टेटमेंट याच्यावर एक श्वेतपत्रिका फक्त राज्यांनी पाहिली, परंतु राज्यातल्या नागरिकांना मंत्रिमंडळ उत्तरदायी अधिकाऱ्यांपेक्षा, कारण मंत्रिमंडळाला लोकांनी मतं दिलेली आहेत, ते मंत्रिमंडळाचं कुठलं स्टेटमेंट की याच्यावरती विश्वास बसेल लोकांचा अशा पद्धतीने शासनाची कुठलीही सफाई मला पाहण्यात आजपर्यंत आली नाही, मंत्र्यांची पण आली नाही. विधिमंडळात सुद्धा चर्चा टाळणं शेवटच्या क्षणी हा विधिमंडळाचा अपमान आहे. शेवटच्या क्षणी जर तुम्ही टेबल करत असाल हा रिपोर्ट जो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जो तुमच्याकडे 1 मार्च पासून आलेला आहे, तर तो विधिमंडळाचा अपमान आहे. तो राज्यातल्या जनतेचा, जी तुम्हालाच निवडून देते त्या जनतेचा अपमान आहे. लोकशाहीमध्ये आपण शेवटी जनतेला उत्तरदायी आहोत. जनतेचा पैसा तो विश्वस्त म्हणून मंत्र्यांनी सांभाळायचा. मंत्र्यांनी आता जबाबदारी झटकून मोकळं होता येणार नाही मंत्र्यांना, असं मला नक्की वाटतं. जी व्याप्ती या घोटाळ्याची आहे, ज्या प्रकारच्या अनियमितता झाल्यात, 30-32 प्रकारांनी केल्या, ज्या मोडस ऑपरेंडी वापरल्या गेल्या, त्यातल्या काही मोडस ऑपरेंडी या क्रिमिनल आहेत. कंत्राटदारांनी काही गोष्टी या क्रिमिनल केलेल्या आहेत. कंत्राटदार असं करत असताना त्या राज्याच्या खरं म्हणजे खात्यामध्ये एकही प्रामाणिक अधिकारी नाही ज्यांनी कदाचित मंत्र्यांच्या निदर्शनाला ही बाब आणून दिली. विजय पांढरेंसारखे अधिकारी स्पष्टपणे बोललेले त्या विषयावर. असं काही नाहीये की मंत्र्यांना माहिती नाही, तर माहिती असताना सुद्धा हे झाकलं का गेलं? कंत्राटदार कोण होते? किती कंत्राटदार हे राष्ट्रवादी पक्षाशी थेट संबंधित होते? किती कंत्राटदार हे राष्ट्रवादीतल्या कोणाचे तरी नातेवाईक होते? किती कंत्राटदार हे प्रत्यक्ष राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा होते? अशा अनेक अंगांनी राजकीय व्यवस्थेला हे चांगलं माहिती आहे आणि मला असं अजिबात वाटत नाही, अगदी छोटं मूल सुद्धा याच्यावर विश्वास ठेवणार नाही की हे सगळं घडत होतं आणि मंत्र्यांना माहिती नव्हतं किंवा मंत्री त्याचा काहीतरी वेगळा अर्थ लावत होते. बरोबर आहे विश्वंभर, आपण याचं उत्तर तटकरेजींकडून घेऊया. पण मला तुम्हाला इथे विचारायचं, तुम्ही आता महत्वाची गोष्ट सांगितलीत की ठेकेदारांनी यामध्ये गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य केली आहेत आणि चितळे समितीच्या अहवालामध्ये त्यांनी ती मांडलेली आहेत. आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगा, गेले 2 दिवस आपण ते दाखवतोय, पण ही गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य काय काय आहेत आणि ठेकेदारांनी ती केली, त्याला अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत का आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी थेट मंत्र्यांपर्यंत जाते का? चितळे समितीने असं म्हणलंय, त्यांचं जे वाक्य मी अगदी त्यांच्याच जर अहवालातलं सांगायचं झालं तर त्यांनी असं म्हणलंय की प्राप्त निवेदनात असेही काही मुद्दे होते जे प्रकल्पांच्या किंमत वाढ व विलंब यांच्याशी काहीसे अप्रत्यक्षपणे संबंधित होते, पण समितीला दिलेल्या कार्यकक्षेत ते पूर्णतः येत नव्हते. मुख्यतः प्रकल्पांच्या बांधकामासंबंधित ठेक्यांशी निगडीत असे हे मुद्दे होते. म्हणजे कॉन्ट्रॅक्टचे जे मुद्दे ते चितळे समितीच्या कार्यकक्षेतून पूर्ण बाहेर ठेवण्यात आले होते. कंत्राटदार कशा पद्धतीने करतायत, तर आता मंत्री महोदय आहेत तर मी पण ही संधी घेतो, महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगितलं पाहिजे. एकच फक्त उदाहरण निखिल जे मी देईन, कारण मंत्री महोदयांना आपण वेळ दिला पाहिजे. एक उदाहरण फक्त सीना कोळेगावचं मी देईन. ह्या प्रकल्पाची क्षमता 5 टीएमसीची आहे. याच्यामध्ये उजनीचं पाणी आणणार आहेत 21 टीएमसी, जे मराठवाड्याच्या हक्काचं आहे. या धरणाचा कुठलाही विस्तार नाही, त्याची कुठलीही विस्ताराची काहीच नाही, म्हणजे कार्यवाहीच नाही पुढची. असं असताना तटकरे साहेब 100 किलोमीटरचे कॅनॉल कंत्राटदारांनी तयार केले. 100 किलोमीटरचे, मी जबाबदारीने म्हणतोय, मी त्या प्रकल्पाच्या विरोधासाठी तिथे गेलो होतो. 100 किलोमीटरचे कॅनॉल तयार आहेत. त्याच्या पुढची धक्कादायक गोष्ट आहे की सेक्शन 4 ची नोटीस सुद्धा अनेक शेतकऱ्यांना कोणालाच नाहीये. जवळपास 90% शेतकऱ्यांना सेक्शन 4 ची नोटीस नाही, कोणालाही मोबदला नाही आणि 100 किलोमीटर्स पर्यंत कॅनॉल तयार आहेत. पोलीस तिथे नोंद घेत नाहीत. तिथले एसपी जनतेला तुच्छ समजतात. लोकांनी आंदोलनं केली, कंप्लेंट करायचं, पोलिसांनी तक्रारी लिहून घेतल्या नाही. माझ्या शेतातून कोणीतरी मला न विचारता शासनाच्या नावाखाली कॅनॉल बांधतोय मोठा, पाण्याचा अजून पत्ता नाही. या कॅनॉल बांधून 3-3, 4-4 वर्ष झाली, तर हा पैसा कोणाचा आहे? कोणाच्या संमतीने हा पैसा? हे काय धोरण आहे? राज्याचं धोरण असं आहे का की धरण नसलं तरी कॅनॉल पूर्ण करायचे? कोण कंत्राटदार आहेत तुम्ही शोध घ्या. मी आता इथे नाव नाही सांगत आहे. राष्ट्रवादीचे आमदार एक याच्याशी संबंधित आहेत. कोण ते तटकरे साहेबांनी त्यांचा शोध घ्यावा. परंतु जो धुमाकूळ घातला राज्यामध्ये कंत्राटदारांनी, आणि तेही राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित जास्त कंत्राटदारांनी, तो चिंताजनक आहे. मला असं वाटतं की एकच उदाहरण सीना कोळेगावचं पुरे आहे की राज्यामध्ये कसं खरं म्हणजे एक प्रकारे राज्य सरकारचं अस्तित्व नसून फक्त कंत्राटदारांचं अस्तित्व एवढं दाखवण्यापुरतं आहे. तटकरे साहेबांनी त्याच्यावरती बोलावं अशी माझी. बरोबर आहे, मी थेट जाणार आहे सुनील तटकरे यांच्याकडे. तटकरेजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, हा जो अहवाल आहे ज्याचं संक्षिप्त रूप तुम्ही 32 पानात ठेवलेलं आहे, मुळामध्ये या अहवालामध्ये भयंकर गंभीर असे आक्षेप डॉक्टर माधवराव चितळेंनी घेतलेले आहेत. सरकारला याचं गांभीर्य कळतंय का? ठेकेदारांनी घोळ घातलेले असं म्हटलं जात आहे, अधिकाऱ्यांनी घोळ घातले असं म्हटलं जात आहे, महामंडळांनी घोळ केलेले आहेत, प्रकल्पांच्या किमती वाढवण्यात आल्या नियम धाब्यावर बसून असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. या सगळ्याची जबाबदारी आताचे मंत्री म्हणून तुम्ही स्वीकारणार का? आणि मागचे मंत्री जे दीर्घकाळ होते अजित पवार, तेही स्वीकारणार का?
एक तर वाघेजी, मी आपल्या मनापासून आभार मानतो की आज या चर्चेमध्ये तुम्ही पण स्वतः आहात. तुम्ही काय विश्वमजी, उल्काजी यांना जे प्रश्न विचारायचे ते विचारू द्या. पण मला मात्र माझे मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी थोडा वेळ आपण ठेवावा एवढीच आपल्याला या निमित्ताने विनंती करतो. एक बाब अशी आहे की महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न ज्यावेळेला सुरुवातीला निर्माण झाला त्यावेळेला किती हजार कोटी रुपये खर्च झाले, 70,000 कोटी रुपये खर्च करून 0.1% सिंचनामध्ये वाढ झाली असा पहिल्यांदा मुद्दा ज्यावेळेला चर्चेला आला. हा खरा केवळ चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने चर्चेला आला असं नाही. निखिलजी, त्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आर्थिक पाहणी अहवालाच्या अनुषंगातून हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित झाला. त्याचं 1.5 तास सविस्तर विवेचन करून मी त्या ठिकाणी उत्तर दिलं. पण तरीसुद्धा ज्यावेळेला हा प्रश्नाची उपस्थिती आली त्यावेळेला या संदर्भामध्ये श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात येईल असं माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. महाराष्ट्राच्या इतिहासात आपण श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. 1952 सालापासून ते 2012 पर्यंत अस्तित्वात असलेल्या प्रत्येक प्रकल्पाची सविस्तरपणाने त्याच्यामध्ये माहिती दिली. 10 वर्षामध्ये नेमका किती खर्च झाला? 40,000 कोटी रुपयाचा खर्च झाला. त्याच्यात आस्थापनेवरचा खर्च किती, भूसंपादनाच्या वरचा किती, पुनर्वसनाचा किती आणि प्रत्यक्षात कामावरचा किती याची सुद्धा सविस्तरपणाने माहिती प्रकल्पनीय आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. ही सगळी माहिती दिल्याच्या नंतर सुद्धा या संदर्भामध्ये एक विशेष चौकशी समिती नेमावी अशाची मागणी झाली. त्याही संदर्भामध्ये आपण विशेष चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीचा अहवाल या ठिकाणी आला. 32 पानाचा जो अहवाल वाघळे साहेब आहे हा संक्षिप्त अहवाल सरकारने नाही तयार केलेला. ज्यावेळेला त्यांनी जो मोठा अहवाल दिला आहे या मोठ्या अहवालाचा एक संक्षिप्त अहवाल त्यांनी द्यावा असं माधवराव चितळे साहेबांच्या समितीला ज्यावेळेला सुचवण्यात आलं त्यावेळेला त्यांनी तो संक्षिप्त अहवाल दिला आणि त्या संक्षिप्त अहवालाच्या वरती आपण कार्यपालन अहवाल म्हणजे ATR म्हणून आपण त्या ठिकाणी करतो आहोत. विश्वंभरजींनी या ठिकाणी जो सिन्हा गोळेकरचा मुद्दा सांगितला वस्तुस्थिती कदाचित खरी असेल. कारण भूसंपादन, पुनर्वसन, वनजमीन या संदर्भात याच्यामुळेच महाराष्ट्रातले प्रकल्प दीर्घकाळ रेंगाळलेले आहेत. ही वस्तुस्थिती आम्ही कधीही नाकारली नाही. निखिलजी, श्वेतपत्रिकेमध्ये सुद्धा प्रत्येक प्रकल्पाची माहिती देत असताना भूसंपादनाच्यामुळे, पुनर्वसनाच्यामुळे किती प्रकल्प रखडले याची माहिती दिली. एकच उदाहरण मी आपल्याला देतो, जसं सिन्हा कोळेगावचं उदाहरण यांनी या ठिकाणी दिलं. गोसीखुर्द प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा होते. गेले 3 वर्ष केवळ 2 गावाचं पुनर्वसन झालं नाही म्हणून या गावांना पुनर्वसनाचं संबंध काम झालं, रक्कमही दिली, पॅकेज 3-3दा दिले. 32 TMC पाणी आम्ही गेले 3 वर्ष सोडतो आहोत. व्यवस्थापनातला दोष आहे पण हे सगळं काही जलसंपदा विभागावरती येतंय ती वस्तुस्थिती खरी नाही. या अहवालामध्ये सुद्धा निखिलजी नमूद केलंय की या विविध कारणांच्यामुळे प्रकल्प रेंगाळलेत. ही काही महत्त्वाची कारणं आहेत, सांगड घातली पाहिजे. कारण शेवटी आम्ही शासन आहोत. जलसंपदा विभाग म्हणजे याची जबाबदारी केवळ असं नाही तर मदत, पुनर्वसन, वन विभाग या सर्वांची जबाबदारी येते आणि शासन म्हणून आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे की आम्ही या तिन्ही विभागाची व्यवस्थितरित्या एक यंत्रणा उभी करून एक मर्यादित कालावधीमध्ये जर का आम्ही प्रकल्प पुरे करू शकलो तर त्याचा लाभ महाराष्ट्रातल्या जनतेला निश्चितपणाने होऊ शकतो. हे वास्तव कधी नाकारता येऊ शकत नाही. आणि म्हणूनच या संबंध अहवालामध्ये सुद्धा त्या बाबी सुद्धा त्यानिमित्ताने आल्या. त्यांना जे काही टर्म्स ऑफ रेफरन्सेस दिलेले होते त्याच्याही संदर्भामध्ये सविस्तरपणाने अहवालामध्ये नमूद केलं गेलं. ATR मध्ये सुद्धा त्या पद्धतीने स्वीकारलं गेलं. डोळेझाक झाली नाही. ज्या वेळेला पहिल्यांदा बाब निदर्शनास आली त्यावेळेला काही समित्या नेमल्या आणि अधिकार ज्या ठिकाणी चुकलेले आहेत त्या अधिकाऱ्यांच्या वरती सुद्धा एक कारवाई आपण त्या निमित्ताने नक्कीच सुरू केली. शेवटी हा मूलभूत प्रश्न आहे की नेमकं किती सिंचन झालं. तर आता स्पष्टपणाने नमूद झालं की कालव्याखालील ओलीत आलेलं सिंचन क्षेत्र 2% आहे आणि जे लाभ क्षेत्रातल्या विहिरी आहेत ते धरून 5.4% आहे. म्हणजे आता 0.1% होतं की 5.4 होतं हे वास्तव सुद्धा लोकांच्या समोर आलं. त्यामुळे एक महत्त्वाच्या विषयावरती पडदा पडला असं मी म्हणत नाही. हे काढण्याच्या पद्धती सुद्धा सदोष आहेत. याच्यात काही दुरुस्ती केली गेली पाहिजे असं समितीने जे सुचवलंय ते सरकारला मान्य आहे, माझ्या विभागाला सुद्धा मान्य आहे. तिन्ही विभागामध्ये आम्ही सुसूत्रता आणली पाहिजे याच्यात दुमत असण्याचं काही कारण नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग व्यवस्थेतले काही दोष आहेत. ते व्यवस्थेतले दोष हे स्वीकारले गेले पाहिजेत. स्वीकारलेत, आम्ही तत्वतः स्वीकारलेत. ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून काही ना काहीतरी पावलं उचलली पाहिजेत. याच्यात दुमत असं काही कारण नाही. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की सुधारित प्रशासकीय मान्यता ही दिली गेली, ही देण्याचे अधिकार होते की नाही. मी नम्रपणे निखिलजी आपल्या निदर्शनास आणतो ह्या सगळ्या महामंडळाची स्थापना ही युतीच्या कालावधीमध्ये झाली.
ती का झाली? बचाव समितीच्या आयोगानुसार महाराष्ट्राच्या वाटेला आलेले पाणी 2000 सालापर्यंत आपण वाढवलं तर ते महाराष्ट्राच्या वाटेचं होईल असा तो निर्णय होता. म्हणून त्या कालावधीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाच्याबद्दल मी माझं काही मत प्रदर्शन करत नाही. पण हे जे काही कायदे केले गेले या कायद्यांच्याच मध्ये कलम 19 मध्ये हे सगळे कायदेशीर अधिकार, कृष्णा खोऱ्यामधले कायदेशीर अधिकार कलम 19 प्रमाणे हे महामंडळाला दिले गेले. मी नम्रपणे आपल्याला वाचून दाखवतो. महामंडळाला सर्व निविदेच्या संदर्भात प्रशासकीय मान्यता, सुधारित प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरी देण्याचा, स्वीकृती देण्याचा, अर्थसंकल्पाला मंजुरी देण्याचा, वित्तीय तरतुदी करण्याचा, करारातून उद्भवलेल्या विवादाच्या बाबतीमध्ये समझोता करण्याचा आणि या अधिनियमाखालील त्यांची कामे पार पाडण्याच्या प्रयोजनासाठी आवश्यक किंवा इष्ट असतील अशा कोणत्याही अन्य गोष्टी करण्याचा अधिकार असेल. हे अधिकार त्यावेळेला दिले गेले. हे अधिकार महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाला होते. त्याच वेळेला स्थापन झालेल्या विदर्भ विकास सिंचन महामंडळाला ते अधिकार नव्हते. तदनंतरच्या कालावधीमध्ये खडसे साहेबांच्या कालावधीमध्ये तापी सिंचन विकास महामंडळ, गोदावरी सिंचन विकास महामंडळ, कोकण सिंचन विकास महामंडळ झालं. याच्यामध्ये फक्त तापी विकास महामंडळाला अधिकार होते. या साऱ्याचा निखिलची परिणाम काय झाला? 2003 मध्ये अनुशेषाच्या निर्मूलन संदर्भामध्ये राज्यपाल महोदयांनी ज्याला निर्बंध घातले, काही कडक निर्देश दिले, त्यावेळेला मग इतर महामंडळाला हे अधिकार का नाहीत असा प्रश्न विधान परिषदेमध्ये नितीन गडकरी साहेबांनी, BT देशमुख साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणावरती उपस्थित केला. त्यावेळेला राज्यपाल महोदयांचे निर्देश आले, सभागृहामध्ये चर्चा झाली, विदर्भामधला सिंचनाचा अनुशेष शिल्लक आहे हे वास्तव समोर आलं. म्हणून या चर्चेअंती मंत्रिमंडळाने कॉन्शियस डिसिजन घेऊन कृष्णा खोरे महामंडळाप्रमाणे, तापी सिंचन महामंडळाप्रमाणे हे अधिकार उरलेल्या 3 महामंडळांना दिले. ते महामंडळाला दिलेले अधिकार ऑगस्ट 2009 पर्यंत अस्तित्वात होते. म्हणूनच महामंडळाने या सुधारित प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी दिल्यात, त्या कायद्याच्या आधारे राहून दिल्यात. ठीक आहे, वस्तुस्थिती काय खरी असेल, काही ठिकाणी अंदाजपत्रक वाढलं, काही ठिकाणी व्याप्तीतले बदल झाले. आता व्याप्तीतले बदल का झाले, कशामुळे झाले, कोणा लोकप्रतिनिधींनी मागणी केली, त्याचा खरोखर फायदा होता की नाही, हा एक भाग वेगळा राहू शकेल. कारण आता सुद्धा आपण पाहिलं, काल परवा केंद्र सरकारने निखिलजी एक निर्णय घेतला, नर्मदा सरोवराची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला. हाही व्याप्तीतला बदल आहे. आता याच्यावरती सुद्धा खर्च होईल. ज्या कालावधीमध्ये नर्मदा प्रकल्प झाला त्यावेळेला त्याच्यावरती झालेला खर्च आणि आता ही उंची वाढवण्या संदर्भामध्ये घेतलेला निर्णय याच्यामध्ये येणारा खर्च, याच्यामध्ये सुद्धा प्रचंड तफावत येईल. म्हणजे काय वेगळं घडलं असं आपण म्हणणार आहोत का? तर नाही. याचं कारण काही गोष्टी काय चुकल्या असतील, तांत्रिकदृष्ट्या चुकल्या असतील, ज्या बाबी आता निदर्शनास आल्या, ज्या बाबी पूर्वीच्या चौकशीमध्ये निदर्शनास आल्या, ज्या अधिकाऱ्यांच्या कडनं चुका घडलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये योग्य ती चौकशी ही त्यावेळेला सुद्धा आपण सुरू केली. शिफारशीमध्ये, अहवालीच्या शिफारशीमध्ये सुद्धा आहे. ती बाब सुद्धा सरकारने पूर्णपणाने स्वीकारली. 22 शिफारशी निखिलजी केल्या, त्यातल्या 20 शिफारशी स्वीकारलेल्या आहेत. 2च शिफारशी आम्ही अमान्य केल्या. त्या म्हणजे एखादा प्रकल्प ज्यावेळेला तयार होतो, प्रकल्प अहवालामध्ये पीक पद्धती ठरलेली असते. ऊसाचं क्षेत्र किती असावं, इतर पिकाचं क्षेत्र किती असावं, कडधान्य कुठले किती घेतले जावेत, किती हेक्टरमध्ये घेतले जावेत, या संदर्भामध्ये त्याची अंमलबजावणी नीट झाली नाही. अनेक वेळेला नगदी पिकं घेतली गेली. म्हणून अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करावी अशी शिफारस केली. ती आम्ही मान्य केली. दुसरं, फ्लड रेशो काउंट करण्याच्या संदर्भामध्ये मुख्य अभियंत्यांना जबाबदार राहण्यात आलेलं होतं. कारण पर्जन्यमान अनेक वेळेला वेगवेगळं पडतं, त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये मुख्य अभियंत्यांना जबाबदार धरण्यात येऊ नये असं आम्ही ठरवलं. ती शिफारस आम्ही अमान्य केली. या वगळता 20च्या 20 शिफारशी सरकारने मान्य केलेल्या आहेत. त्याच्या अनुषंगाने ताबडतोब कारवाई सुद्धा केलेली आहे. इतरही काय बाबतीमध्ये असतील काही तटकरेजी तुम्ही सविस्तर उत्तर दिलेलं आहे. तटकरेजी मी देणार आहे, तुम्हाला पुरेसा वेळ देणार आहे, जरूर तर कार्यक्रमाचा वेळही वाढवणार आहे. पण मला माधव भंडारींकडे जायचं आहे. माधव भंडारी, तटकरेंनी वकिली पद्धतीचा युक्तिवाद केलेला दिसतोय. आपल्याला प्रेक्षकांना हे सांगितलं पाहिजे की गेल्या 30 वर्षामध्ये राज्यातल्या 601 सिंचन प्रकल्पांपैकी 225 प्रकल्प 15 वर्ष झाली तरी अजून अपूर्ण आहेत आणि 77 प्रकल्प 30 वर्षानंतरही अपूर्ण आहे. अशी राज्यातली सिंचन व्यवस्था आहे. पण मला पुन्हा तटकरेजींनी मूळ मुद्द्याला, कमिटी जे आक्षेप घेते त्याला बगल देण्याचा प्रयत्न केलाय. मला तुम्हाला त्या मूळ मुद्द्यांकडे आणायचं आहे की या कमिटीने, चितळे समितीने जे आक्षेप घेतलेले आहेत ठेकेदारी पद्धतीबद्दल, काही ठिकाणी ठेकेदारांनीच आराखडे तयार केलेले आहेत, काही ठिकाणी जमीन ताब्यात नसताना प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे.
काही ठिकाणी पर्यावरणाची परवानगी नसताना ठेकेदारांना ठेका देण्यात आलाय. या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आता जे सुनील तटकरेंनी उत्तर दिलं ते तुम्हाला मान्य आहे का? तटकरेंनी जे उत्तर दिलंय ते पूर्णपणे दिशाभूल करणारं उत्तर आहे. निखिलजी, मी आपल्याला एक विनंती करेन की आपण जे शुक्रवारपासून हा सगळा उपक्रम चालू केलाय त्याला जोड दिली पाहिजे परवा आलेल्या सीएजीच्या कॅगच्या अहवालाची. अगदी बरोबर आहे. या सीएजीने 2007 ते 2013 या 6 वर्षांमधल्या कामांचं ऑडिट केलं आणि केवळ या 6 वर्षांमध्ये किमती ज्या वाढल्या आहेत ती रक्कम 60,000 कोटींच्या वरती आहे. आम्ही 70,000 कोटी खर्च करून 0.1% सिंचन क्षेत्र कसं निर्माण झालं हा प्रश्न उपस्थित केला. तो प्रश्न सुद्धा सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालातून आला होता, आमच्या मनात नव्हता आला. ती 70,000 कोटीची रक्कम आणि अवघ्या 6 वर्षामध्ये 60,000 कोटी रुपयांचा वाढीव खर्च याच्यावरती सीएजीने घेतलेले आक्षेप हे सगळे एकत्र विचारात घेऊन आपल्याला या विषयाची चर्चा केली पाहिजे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा मला इथे लक्षात आणून द्यायचा आहे की ज्या शिफारशी आपण चितळे समितीच्या स्वीकारल्या असं तटकरे साहेब मोठ्या कौतुकाने सांगतायत, चितळे समितीने महत्वाची एक शिफारस केली होती की ज्याचा उल्लेख करण्याचं बहुतेक तटकरे साहेब टाळत असतील किंवा विसरले असतील. ज्या समित्यांच्या कृष्णा खोरे आणि महामंडळांच्या संदर्भातल्या नेमणुकींचा उल्लेख करून त्यांनी सांगितलं त्याच कायद्यानुसार इरिगेशन डेव्हलपमेंट काउन्सिल नेमली गेली, आयडीसी. आणि ह्या आयडीसीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री असतात. चितळे समितीने स्पष्टपणे हे म्हटलेलं आहे की या सगळ्या अनियमिततांसाठी ज्या अनियमिततांची जंत्री चितळे समितीने 1300 पानांमध्ये केली आहे त्या अनियमिततांसाठी या काउन्सिलचे सदस्य आणि अध्यक्ष यांना जबाबदार धरलं पाहिजे व त्यांच्यावर कारवाईची शिफारस केली. आता याचा अर्थ काय झाला? चितळे समितीने राजकीय नाव कुणाचं घेतलं नाही, त्याचं उत्तर त्यांनी दिलं कारण त्यांच्या समितीच्या कार्यकक्षेत ते नव्हतं. पण त्यांनी जर इरिगेशन डेव्हलपमेंट काउन्सिलच्या अध्यक्षाला सुद्धा जबाबदार धरलेला आहे तर त्याचा अर्थ काय? आयडीसीचा अध्यक्ष कोण आहे? आणि मग या प्रश्नाची थेट जबाबदारी जलसंपदा मंत्र्यावर ठेवलेली आहे त्यांनी. आणखीन काय वेगळं पाहिजे? आणि ती शिफारस नेमकी सरकारने स्वीकारलेली नाही. मला याच्यामध्ये काही गमती आपल्या लक्षात आणून द्यायच्यात. जरा गमतीनंतर लक्षात आणून द्या. ह्या दोन गोष्टीची उत्तर देऊ द्या पहिली. ठीक आहे माधवराव, त्यांना त्याच्या पुढे माधवराव उत्तर देऊ द्या, मग तुम्ही आपण त्या मुद्द्याने येऊ काय? आधी तुम्हाला ते मुद्दे मांडायचे आहेत? नाही ठीक आहे ना, मी थांबायला तयार आहे. ठीक आहे. आयडीसीचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे तुमचा. तटकरेजी उत्तर द्या. आयडीसीचे जे अध्यक्ष आहेत हे जलसंपदा मंत्री असतात, हे खरं आहे की खोटं आहे? आयडीसीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे. मी भंडारीजींना विचारतो 60,000 कोटी रुपयाची किंमत 6 वर्षात वाढली. कॅगचा अहवाल माझ्यासमोर आहे. कुठल्या पानावरती कुठल्या परिच्छेदात आहे त्याने आपल्या मार्फत मला सांगावं. मग त्याची आपण त्या विषयावरती 6 वर्षात वाढल्याची असं म्हटलं ते. हा एक भाग. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आयडीसीचे अध्यक्ष हे आहेत, पण मी मगाशी जे दाखवलं आपल्याला या कायद्यामध्ये त्यांना ते अधिकार दिलेत आणि हे अधिकार 2003 मध्ये दिले गेले. ते 2009 पर्यंत अस्तित्वात होते निखिलजी. 2009ला ऑगस्ट महिन्यात हे अधिकार सरकारने काढले आणि मग हे महामंडळाचे अधिकार सरकारकडे आले. ते 2009 पर्यंत हे अधिकार महामंडळाला कायद्याप्रमाणे दिले गेले होते. त्या अधिकाराचा वापर करत या संदर्भातली जी काही सुधारित प्रशासकीय मान्यता आहे ही दिलेली आहे. मधल्या कालावधीमध्ये काय अधिकार कमी केले ते प्रशासकीय मान्यतेचे. म्हणजे एखादा नवीन प्रकल्प आला त्याला ज्यावेळेला आपण मूळ प्रमाण देतो ते अधिकार महामंडळाला नव्हते ठेवले. 2005च्या नंतर ते अधिकार महामंडळाला ठेवले नव्हते, परंतु सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार हे महामंडळाला 2009 पर्यंत होते. म्हणूनच त्या संदर्भामध्ये तशा पैशा मान्यता दिल्या गेल्या. आपण पाहिलं त्यांनी जे सांगितले ते 600 पान, मी अजिबात बाजूला जात नाही. 600 पानावरती त्यांनी म्हटलेलं आहे की अशा पद्धतीची बाब जी मुख्य लेखा वित्त अधिकारी आणि कार्यकारी संचालक यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून त्यांनी मान्यता दिली असेल तर त्यांच्यावरती जबाबदारी येते. आता हे पान जे आहे ते 2.11 या पॅरेग्राफवरती हे 323 पानाच्या वरती हे सगळे प्रकल्प आहेत.
या 323 पानावरच्या प्रकल्पामध्ये मी निखिलजी केव्हाही आपल्याला भेटून हा सगळा अहवाल याच्यातले सगळ्या नसत्या आपल्याकडे द्यायला मी तयार आहेत. हे त्याच्यामध्ये जे काही नमूद केलेलं आहे याच्यामध्ये ते अधिकार त्यावेळेला त्या ठिकाणी होते. ज्या वेळेला हे अधिकार 2003 मध्ये प्रशासकीय मान्यतेचे प्रमापेक्षा अधिक खर्च झाला तर सुप्रमा देण्याच्यासाठी सरकारकडे पाठवावे. मी आपल्याला नम्रपणे त्याच्यातलं एक कृष्णा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये सांगू शकतो की त्याच्यामध्ये अजितदादांच्याकडनं मान्यता जी दिली गेले हे आदेश निघण्याच्या अगोदरची आहे. ती मूळ नसती सुद्धा मी आपल्याला नक्की दाखवू शकतो. उरलेल्या बाबतीमध्ये जे जे काय आहेत या प्रत्येक जे काय अधिकार त्या ठिकाणी वापरले गेलेत हे जोपर्यंत कायद्याने महामंडळाला होते तोपर्यंत बरोबर आहे. तटकरेजी तुम्ही कायदा सांगताय, तटकरेजी तुम्ही कायदा सांगताय आणि तुम्ही चांगले वकील आहात. मला 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 तुम्ही चांगले वकील आहात. पास आहे फक्त मी पीडी सायन्स पास आहे निखिलजी. मी वकील नाही. मी पूर्ण मराठी शाळेत शिकलो. तुम्ही LLB वकील असण्याचं गरज नाही पण तुम्ही चांगल्या वकिली पद्धतीने मांडतायत. पण माधवराव मला तुम्हाला विचारायचं आहे आता जे सांगितले पाहिजे ना असं काय करतात. नाही ठीक आहे पण माधवराव मला तुम्हाला विचारायचं आहे, मला इतर पाहुण्यांना हळूहळू चर्चेत आणायचं आहे की एवढ्या गंभीर त्रुटी राहिल्या आहेत या सगळ्या महामंडळावर ढकलायच्या, अधिकाऱ्यांवर ढकलायच्या आणि मंत्र्यांना काहीच माहित नाही हे शक्य तरी आहे का? मग मंत्री करत काय होते हा प्रश्न उपस्थित होतो. काय म्हणणं आहे तुमचं माधवराव? तटकरे साहेब वकिली करायचा प्रयत्न करतायत पण वकिली करताना ते त्यांच्या जाळ्यात फसत चाललेत. त्यांनी 2003 ते 2009चा उल्लेख केला. त्या काळामध्ये जलसंपदा मंत्री म्हणून त्यांना त्या मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीला जे अधिकार होते त्याचा त्यांनी उल्लेख केला. आता या काळामध्ये जलसंपदा मंत्री कोण होते, कोण कोण होते? 2009 नंतर जर हे सगळे अधिकार मंत्रिमंडळाकडे गेले तर मंत्रिमंडळाच्या समोर जाऊन त्याच्याबद्दलच्या ज्या ठरलेल्या कार्यपद्धती आहेत त्या पाळल्या गेल्या का? चितळे समितीने तो सुद्धा उल्लेख केलेला आहे की मंत्रिमंडळासमोर जाण्याच्या बद्दल योग्य पद्धती पाळली गेली नाही. मी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न तटकरे साहेबांना विचारणार आहे की कुकडी नदीतून सीना नदीच्या टनेलमध्ये पाणी सोडायचा प्रकल्पाचे डॉक्युमेंट्स हे चितळे समितीला मिळाले का हो? आणि चितळे समितीला जर ते मिळाले नसतील, दिले गेले नसतील तर त्याची जबाबदारी चितळे समितीचं सगळं काम आपल्या कार्यकाळात झालं आपल्याला घ्यावी लागेल. आपण घेणार आहात का? एक तर माधवराव खोटं बोल पण रेटून बोल असा जो काही भाजपचा धंदा आहे जरा प्लीज बंद करा. चितळे साहेबांनी स्वतः काल मुलाखत देत असताना शासनाच्या महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांनी पूर्णपणाचं सहकार्य केलं. आम्ही जी कागदपत्र मागितली ती सर्व कागदपत्र आम्हाला उपलब्ध करून दिली असं चितळे साहेबांनी सांगितलेलं आहे. असं एक उदाहरण आपण दाखवावं की शासनाने हस्तक्षेप केला. उलट चितळे साहेबांनी आवर्जून उल्लेख केला की शासनाच्या मंत्र्यांचा, शासनामध्ये उच्च पदस्थ असलेला कोणाचाही या संदर्भात आम्हाला साधा या पद्धतीने अहवाल तयार करा अशा कधीही सूचना आल्या नाहीत. महाराष्ट्राच्या या प्रवृत्तीबद्दल चितळे साहेबांनी काल स्वच्छ शब्दामध्ये अभिनंदन केलेलं आहे. पण असं नका सांगू. त्यांना लागणारी सगळी कागदपत्र ही पूर्णपणाने उपलब्ध करून दिलेली आहेत. सीना कोळेगावचे असतील, घोसे कुठल्या प्रकल्पाचे असतील, कुठल्या प्रकल्पाची कागद मिळाले नाहीत असं कुठल्या कागदावरची चितळे साहेबांनी किंवा समितीने म्हटलंय? राईट ऑफ इन्फॉर्मेशन खाली जर का कागद आपल्याला उपलब्ध मी ज्या एका विषयाचा उल्लेख केला की सीना नदीमधून कुकडी नदीमधलं पाणी सीना नदीच्या मध्ये बोगद्याने सोडायचं या प्रकल्पाच्या संदर्भातले कागदपत्र चितळे समितीला मिळाले नाहीत हे समितीने म्हटलंय. असं कुठे म्हटलंय? कुठल्या पानावर म्हटलं? मी देतो तुम्हाला, तुम्ही त्याची चौकशी करा. आपण वागळे साहेबांच्या मार्फत 12 कोटी जनतेच्या समोर आहोत. IBN लोकमतच्या मार्फत दाखवा कागद. अरे आरोप इतक्या बेजबाबदार पद्धतीने करताना कागद दाखवा ना. या अहवालामध्ये साहेबांनी कुठं असं बेजबाबदारपणा नाही. मी नेमका उल्लेख केलेला आहे माधवराव, हा बेजबाबदारपणा आहे. अहवालातल्या कुठल्या पानावरती असं म्हटलंय की या संदर्भातले कागद आम्हाला मिळाले नाहीत असं कुठल्या कागदावरती म्हटलंय? का आपण कशाला दिशाभूल करायची? तुम्हाला राजकीय आकांतांडव नका हो करू. नाही माझा तुमच्यापासून अपेक्षा नाही, तुमच्यापासून अपेक्षा नाही. ठीक आहे मला असं वाटतं माधवराव एक ब्रेक घेऊया, थोडीशी विश्रांती मिळेल सर्वांना.
उल्का महाजन सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांनाही चर्चेमध्ये आणूया. पण यापेक्षा महत्वाचे मुद्दे सुद्धा या अहवालात आहेत. आणि आता जे जलसंपदा मंत्री म्हणत होते, जलसिंचन मंत्री म्हणत होते की चितळेंनी असं म्हटलंय की सरकारने आम्हाला सहकार्य दिलं. चितळेंनी आज इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत असंही म्हटलेलं आहे की या सगळ्या अहवालानंतर राजकारण्यांना क्लीन चिट देणं म्हणजे या अहवालावर पूर्णपणे पाणी फिरवणं होईल, त्याचा पराभव करणं होईल. हेही तटकरेंनी वाचलंय का हे आम्हाला त्यांना विचारायचं आहे. याचं कारण ज्याचे अध्यक्ष, ज्या IDCचे अध्यक्ष आहेत जलसंपदा मंत्री, त्या अध्यक्षांची पण काय जबाबदारी असते असं चितळेंना सुचवायचं आहे. ती काय जबाबदारी आहे हे मला त्यांना विचारायचं आहे. आणि प्रकल्प पर्यावरणीय मान्यतेशिवाय मंजूर पैसे नसताना, जमिनी ताब्यात आलेले नसताना कसे सुरू करण्यात आले, हा पैसा नेमका कुठे गेला, या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत का हेही मला तपासायचं आहे. एक ब्रेक घेऊया आणि परत येऊया. आपण ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा. सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार आणि सुनील तटकरे आहेत का बघा पडद्यावर. 94% लोक म्हणतायत होय, अजित पवार आणि सुनील तटकरेंना जबाबदारी स्वीकारावी लागेल. महाराष्ट्रातल्या 94% जनतेने आपलं मत बनवून टाकलेलं आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी चर्चेला सुरुवात करणार आहे. आणि उल्का महाजन आतापर्यंत शांतपणे ऐकत होत्या, त्यांना मी या चर्चेत आणणार आहे आणि त्यानंतर सर्व पाहुण्यांकडे जाणार आहे. उल्का महाजन, मला तुम्हाला विचारायचं आहे की या सगळ्या अहवालामध्ये हा जरी अहवाल मवाळ असला तरी सुद्धा अत्यंत गंभीर आक्षेप घेण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ प्रकल्पाचे आराखडे सुद्धा धड तयार नाहीत. त्या आराखड्यांमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आलेले आहे. पर्यावरणाची मान्यता नसताना प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत. जमिनी ताब्यात मिळालेल्या नसताना सुद्धा प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत. आणि जी किंमतवाढ झाली आहे प्रकल्पांची ती तर संशयास्पद आहे असं जवळजवळ हा अहवाल सुचवतोय. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी, म्हणजे या भानगडी आहेत, मी तर याला भानगडीच म्हणेन, या भानगडी गेली 15 वर्ष ज्या चालल्या आहेत त्या केवळ अधिकारी करतायत आणि कंत्राटदार करतायत, दोघांचीच युती झाली आहे आणि राजकारणी काहीच जबाबदार नाही आहेत. हे मान्य करणं म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे. म्हणजे मुळात मंत्र्यांना माहितीच नसताना अशा गोष्टी होणं हे शक्यच नाही, हे आपल्या लोकशाहीमध्ये लहान मूल सुद्धा सांगू शकेल. पण या चितळेंच्या अहवालात सुद्धा त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे असं मला वाटत नाही. कारण या संक्षिप्त अहवालामध्ये पान नंबर 26 मध्ये त्यांचा उल्लेख असा आहे की या अनियमिततेची सामूहिक जबाबदारी सर्व शासकीय यंत्रणेवर येत असल्यामुळे समितीने अशा प्रकारच्या अनियमितता हे व्यवस्थेतले दोष असे वर्गीकरण करून स्वतंत्र यादी अहवालात जोडली आहे. त्याशिवाय पान नंबर 28 वर समिती असं म्हणते की 2006च्या आदेशानुसार सुधारित मान्यता देण्याचे अधिकार महामंडळाला नाहीत. या आदेशानुसार वित्त विभागाकडे संदर्भ करायला हवा होता, पण ते न करता महामंडळाने थेट सुधारित मंजुऱ्या दिल्या. ही बाब शासनाला माहीत नसेल असे मान्य करणे कठीण आहे. याचा अर्थ असा की शासनावर जबाबदारी ते निश्चित करतात. याच्यामध्ये जसं त्यांनी संचालकांवरच्या जबाबदाऱ्या, अभियंत्यांवरच्या जबाबदाऱ्या पद घेऊन निश्चित केलेलं आहे, तसं शासनामध्ये म्हटलेलं नाही. पण शासन म्हणजे कोण आहे, शासनावरची जबाबदारी आहे हे शासनामध्ये मंत्री येतात की नाही? मंत्री येतातच आणि येत नाहीत असं म्हणायचं असेल आणि नोकरशाही मंत्र्यांपेक्षा वरचढ ठरून महाराष्ट्रात काम करत असेल तर सर्व मंत्र्यांनी राजीनामे द्यायला हवेत. म्हणजे लोकशाहीमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी आणि मंत्री हे अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवू शकत नाहीत. आणि इतके प्रचंड मोठे घोटाळे, प्रशासकीय दोष, सर्व अनियमितता, कुठल्याही मान्यता नसताना प्रकल्प पुढे रेटणं, इतकं धाडस नोकरशाही करू शकते, हे याच्यावर कोण विश्वास खरंच कोण विश्वास ठेवेल? तटकरे साहेब, तुमचा तरी विश्वास बसतोय का? कारण एकतर याच्यावर विश्वास ठेवला तर महाराष्ट्रातले जलसंपदा मंत्री काय करतात हा मुद्दा उपस्थित होतो. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे, चितळे समितीने जे आक्षेप घेतले तटकरे साहेब हे अत्यंत गंभीर आहेत आणि जनतेचा हा पैसा आहे, या पैशाशी खेळ झालाय. तो अधिकाऱ्यांनी केला असेल, ठेकेदारांनी केला असेल आणि अंतिमतः उल्का महाजन म्हणतायत त्याप्रमाणे जर सरकार जबाबदार आहे, ज्या सरकारमध्ये मंत्री आहे, घटक आहे, तर ही जबाबदारी तुम्हाला घ्यायला हवी असं वाटत नाही का? एक तर असं आहे की उल्काताईंनी काय प्रश्न या ठिकाणी विचारले, प्रश्न त्यांनी काय सांगितले, त्यामध्ये त्यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या संदर्भातले अधिकार हे महामंडळाला नव्हते असं त्याने एक विशिष्ट त्या संक्षिप्त अहवालातल्या परिषदेमध्ये सांगितलं. एक बाब मी आपल्या नम्रपणाने निदर्शनास आणतो की शासनाने 2006 मध्ये जे परिपत्रक प्रसिद्ध केलं त्या परिपत्रकामध्ये काही अधिकार जे काढले त्याच्यामध्ये अ गटांतील
हे अधिकार हे त्या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या संदर्भामध्ये काढलेले नव्हते. म्हणून 20 ऑगस्ट 2009 मध्ये जे शासनाने काढलं, कारण हे सचिवांच्या सहीचे आहे, मी जे आपल्याला दाखवते 2009चं ते सचिवांच्या सहीचे आदेश आहेत. यामध्ये त्यांनी स्पष्टपणाने नमूद केलेलं आहे. मी आता वाचून दाखवलं तर खूप वेळ आपला घेतल्यासारखं होईल की यामध्ये त्यांनी असं म्हटले की शासन निर्णय संकीर्ण अमुक अमुक या नव्हे 4/12/2003 अन्वये महाराष्ट्र कुष्ठाखोरे विकास महामंडळ, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ या पाटबंधारे विकास महामंडळांना प्रदान केलेले वर्गांतील जलसंपदांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार रद्द करण्यात येत आहेत. म्हणजे हे अधिकार वर्गांतील 2009 पर्यंत होते असा त्याचा अर्थ होतो एक. तथापि गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ, विदर्भ विकास महामंडळ यांना वर्गांतील जलसंपदा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार मराठवाड्यातील जालना, उस्मानाबाद तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, गडचिरोली या 6 जिल्ह्यांपुरता सीमित करण्यात येत आहेत. उरलेले क, ड वर्गांतील सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव अर्थातच सर्व महामंडळांनी शासनास सादर करणे आवश्यक आहे. हे जे आहे याचाच आधार घेतला हे आहेत. आणि 2.11 मध्ये जी काही यादी आहे या 2.11च्या मध्ये यादी जी आहे आणि शासनाचा हा जो 2009चा निर्णय आहे याच्यामध्ये ज्या काही बाबी किंवा ज्या ज्या अंदाजपत्रकाच्या बाबतीमध्ये शंका व्यक्त त्या ठिकाणी जी काय आहे त्याचा स्पष्टपणाचा संदर्भ आपल्याला हे पाहिल्याच्या नंतर नक्की होऊ शकतो. त्याने विचारली ती शंका बरोबर ती आहे, पण ज्या वेळेला 2009चा आपण आदेश पाहू त्यावेळेला या शंकेबाबतीतली स्पष्टता ही आपल्याला नक्की निश्चितपणे साहेब उल्का महाजन हसतायत कारण तुम्ही इतकं तांत्रिक उत्तर देताय आणि गोंधळ उडवताय जनतेचा. सोप्या भाषेत आपण बोलूया, सामान्य माणसाच्या भाषेत बोलूया. मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे. माधवराव येतो तुमच्याकडे, पण तटकरे साहेब मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे. इतक्या भानगडी झालेल्या दिसत आहेत या रिपोर्टवरून. मला सांगा, पर्यावरण मंजुरी नसताना तुम्ही प्रकल्प चालू केलेत, जमिनी ताब्यात नसताना प्रकल्प चालू केलेत, आराखड्यामध्ये गडबड करण्यात आली, आराखडे बदलण्यात आले असं कमिटी म्हणते, त्याचे खर्च वाढले, त्याची योग्य मंजुरी घेण्यात आली नाही असं कमिटी म्हणते. मला काय लोकांनी समजायचं हे तुम्हाला माहित नव्हतं? हे अजित पवारांना माहित नव्हतं? शक्य तरी आहे का हे तटकरे साहेब? लोकांना या प्रश्नाचं उत्तर हवंय. एक गोष्ट वस्तुस्थिती खरी आहे की भूसंपादन, पुनर्वसन, वन खात्याची परवानगी म्हणजे पर्यावरण विभागाची परवानगी ही पूर्णतः आलेली नसताना काही प्रकल्प सुरू झाले. काही वेळेला असं होतं की एखादा प्रकल्प करायचा आहे तो तातडीने सुरू करावा अशी लोकांची एकंदरीत राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आवश्यकता असते. भूसंपादनाची कारवाई आपण 30-30 वर्ष आजही प्रलंबित आहे. वन विभागाच्या परवानग्या आजही 25-30 वर्ष प्रलंबित आहेत. हे अहवालात जे नमूद केले वाघेरे साहेब ही वस्तुस्थिती खरी आहे. हे केवळ आता अहवालात नमूद केले म्हणून मी सांगतो असं नाही. श्वेतपत्रिका ज्यावेळेला प्रसिद्ध केली त्यावेळेला प्रकल्पाच्या विलंबाच्या कारणांच्या मध्ये ती बाब ठळकपणाने शासनानेच निदर्शनास प्रत्येक प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आणून दिली. खरं आहे की काम सुरू झालं, कारण पूर्णपणाने जमीन ताब्यात येऊन प्रकल्पाचं काम सुरू करायचं जर काही ठरवलं तर कमीत कमी 5 ते 10 वर्ष जाऊ शकतात. ही वस्तुस्थिती मी कधी नाकारत नाही, ना काल नाकारत होतो, ना आज नाकारत, ना उद्या आम्ही नाकारू शकत. काही वेळेला अशी आवश्यकता असते. पण तटकरेजी याचा अर्थ असा होतो की अनियमितता आहेत, काही गोष्टी बेकायदेशीर होत आहेत हे तुम्हाला माहिती होतं, तुम्ही ते होऊ दिल्यात आणि अजित पवारांनाही माहिती होतं ही गोष्ट. एक असं आहे की आता अनेक वेळेला ज्या वेळेला हे असे मोठे प्रकल्प आपण घेतो, मोठ्या प्रमाणावरती जमीन संपादित करण्याची त्या प्रकल्पासाठी आवश्यकता असते, त्यावेळेला तातडीने तशी जमीन संपादन लगेच होते असं नाही. काही वेळेला भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा विलंब होत असताना त्याच्यातले खातेदारांची फोड अशी असंख्य कारणं आहेत. मी तांत्रिक बाजूला जाऊन पण हे बेकायदेशीर होतं की नाही तटकरेजी? केंद्रीय पर्यावरण खात्याची मंजुरी सुद्धा तुम्ही कंत्राटदारांवर सोपवलीत असं एका ठिकाणी हा अहवाल म्हणतोय. याचा अर्थ काय लावायचा? काय भयंकर चाललंय महाराष्ट्रामध्ये? कंत्राटदार चालवतायत काय राज्य, अधिकारी चालवतायत काय राज्य? एक मिनिट थांबा, माधव भंडारींना काहीतरी म्हणायचं आहे. माधव भंडारी. मगाशी मी जेव्हा कागदपत्र गहाळ झाल्याचा उल्लेख केला तेव्हा तटकरे साहेबांनी फारच मनाला लावून घेऊन उत्तर दिलं. तटकरे साहेब, आपल्या माहितीसाठी हा सकाळचा आजचा अंक आहे आणि या सकाळने डॉक्टर माधवराव चितळेंची मुलाखत घेतली आणि ती मुलाखत, त्या मुलाखतीमध्ये डॉक्टर चितळे असं म्हणतात की सरकारी यंत्रणेने समितीला चांगले सहकार्य केले
याचा आवर्जून उल्लेख करतानाच डॉक्टर चितळे यांनी कुकडीच्या कालव्यातून सीना नदीत बोगद्याद्वारे पाणी सोडण्याच्या योजनेची सगळी कागदपत्र गहाळ झाल्याची अपवादात्मक बाब नमूद केली. योजनेची व्यवहार्यता तपासली गेली का, व्यय लाभाचे गुणोत्तर काढले का, मंजुरी कोणी दिली वगैरे सगळीच कागदपत्र गहाळ झाल्याने कार्यकारी अभियंत्याकडून तसे लिहून घ्यावे लागल्याचे सांगितले. आजचा दैनिक सकाळ. आणि हीच मुलाखत डॉक्टर चितळेंनी साम टीव्हीला सुद्धा दिलेली आहे. आता आपल्याला याच्यापेक्षा अधिक काही जर हवं असेल तर आपल्याला ते मिळू शकेल. मुद्दा दुसरा यातला, चितळे साहेब जे सांगतात आम्हाला अधिकार होते आणि आपले तटकरे साहेब सांगतात की आम्हाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार होते आणि त्याप्रमाणे आम्ही दिले आहेत. आणि त्यांनी त्या एका शासन निर्णयामधलं काही जिल्ह्यांचे अपवाद मुद्दाम सांगितले. जालना जिल्ह्याचा उल्लेख त्यांनी केला. तटकरे साहेब, आपल्याला माहिती आहे की जालना, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यांमधल्या बंधाऱ्यांच्या घोटाळ्याबद्दलची एक जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठासमोर चालू आहे. आणि यामध्ये 22 बंधारे ज्यांची मूळ किंमत काही कोटींची होती त्याच्यावरती 2700 कोटी रुपये खर्च झाले. मूळ प्रकल्प 6 कोटीचा अंदाजपत्रक, त्याचं सुधारित अंदाजपत्रक 126 कोटीचं आणि नंतर त्याची सुधारित प्रशासकीय मंजुरी 270 कोटीची. अशा तऱ्हेचे आकडे ह्या प्रत्येक बंधाऱ्याच्या संदर्भात आपल्याला तिथे पाहायला मिळाले. उच्च न्यायालयासमोर हे सगळे कागदपत्र दाखल आहेत. उच्च न्यायालयाने 31 अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता या सुधारित प्रशासकीय मान्यता ज्या आपल्याकडून दिल्या गेल्या त्या आपल्याला मिळालेल्या अधिकारातून जर आपण दिल्या असतील तर त्याची जबाबदारी जलसंपदा मंत्र्यांवर आल्याशिवाय राहत नाही. मी आपल्याला म्हणतो म्हणजे जलसंपदा मंत्री जी कोण व्यक्ती असेल त्या, मी कोणा एका विशिष्ट व्यक्तीबद्दल आता बोलत नाही. तर आपल्याला हे मान्य असण्याचा अर्थ करावा लागेल की सुधारित प्रशासकीय मंजुऱ्या देण्याचे अधिकार आपल्याकडे अमुक एका कायद्यानुसार होते असं आपण जेव्हा सांगता तेव्हा त्याच्यामध्ये दिलेल्या मंजुऱ्यांची जबाबदारी पूर्णपणे जलसंपदा मंत्र्यावरती येते हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि मग जर त्याच्यामध्ये अनियमितता असतील तर ती सगळी जबाबदारी फक्त आणि फक्त जलसंपदा मंत्र्याची राहते. खालच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरता येणार नाही. बरोबर आहे. तटकरे साहेब, हे आपल्याला मान्य आहे का की ही जबाबदारी जी आहे खात्यामध्ये घोळ झाला जबाबदारी मंत्र्याची आहे? एक तर आता माधवराव जे म्हणाले सुरुवातीला मगाशी म्हणताना म्हणाले अहवालात नमूद केले म्हणून मी त्यांना अहवालातलं पान उचललं, विचारलं. ठीक आहे, त्यांनी आता सकाळ वाचून दाखवला. मी माहिती घेतो कारण अहवाल वाचलेला असल्यामुळे त्या संदर्भातली मी स्पष्टता विचारली. बॅरेजेसच्या संदर्भामध्ये आता त्या ज्या काय किमती वाढीचं ते जे काय म्हणतात, मी सांगितलं ना वाघे साहेब की ज्या वेळेला श्वेतपत्रिका आपण प्रसिद्ध केली त्याला 52 सालापासून अस्तित्वात असलेल्या प्रत्येक प्रकल्पाची माहिती त्या श्वेतपत्रिकेमध्ये आहे. बॅरेजेसच्या किमती वाढल्या याचं कारण पूर्वी ते कोकण पद्धतीचे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे होते. त्याच्यामध्ये बॅरेजेसचं रूपांतर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने ज्या वेळेला घेतला, कारण गोदावरीच्या तुटीतल्या खोऱ्यातलं पाणी मोठ्या प्रमाणावरती ज्या वेळेला खाली वाहून जात होतं शेजारच्या राज्यात, त्यावेळेला अशा पैसे बॅरेज बांधले जावेत असा कॉन्शियस निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याच्या नंतर तशा पैसे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. आपण बघा ना, मूळ अंदाजपत्रक तयार करत असताना त्याच्यात काय समाविष्ट होतं, प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता घेताना काय होतं, अंतिम ज्यावेळेला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली त्याला नेमका काय कामाचा अंतर्भाव त्याच्यामध्ये झाला हे बघा ना. आपण तांत्रिक पद्धतीने संपादन करू. अंदाजपत्रक तयार एक मिनिट माधवराव, तटकरे जी सिंचन प्रकल्प जे आहेत त्याच्या किमती अव्वाचे सव्वा वाढले आहेत हे जे माधवराव किंवा उल्का महाजन सांगतायत हे तरी खरं आहे की नाही? आणि त्याचा अनेक प्रकल्पांचा उपयोग अजून महाराष्ट्राला होत नाहीये हे तरी आपण मान्य कराल की नाही? बहुतांशी प्रकल्प आज पूर्ण झाले, काही प्रकल्प अजून पूर्ण झालेले नाही. ती वस्तुस्थिती खरी आहे. त्याची कारणं वाघेसाहेब काय समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे ना, की काही प्रकल्पाची पूर्तता होत असताना जमीन संपादन किंवा वनजमीन किंवा पुनर्वसन याच्या संदर्भातल्यामुळे काही गोष्टी राहिल्यात. आम्ही नाकारलं नाही ना ते. उल्का महाजन मान्य नाहीये, तटकरेजी उल्का महाजन मान्य नाही. उल्का महाजन नाही, यामध्ये हे निव्वळ तोंडावर फेकायचं कारण म्हणून सांगितलं जातं. जिथे जिथे भूसंपादनाला शेतकरी विरोध करतायत, अगदी रायगड जिल्ह्यातली तटकरे साहेब आणि मी एकाच जिल्ह्यातले आहोत, याच जिल्ह्यातली उदाहरणं द्यायची झाली तर पहूर सारखं धरण जिथे शेतकरी अजिबात तयार नाहीत पण त्यांना दामटवून
त्यांच्यावर जबरदस्ती करून जमिनी घेतल्या जातात. काळू धरण ठाणे जिल्ह्यातलं धरण आहे. काळू धरणाला सुद्धा वन विभागाची मान्यता अजून मिळालेली नाही. तिथल्या प्रकल्पग्रस्तांची तयारी नाही. असं असताना 25% धरणाची भिंत उभी राहते. तेव्हा काही ठिकाणी दामटवून आणि शेतकऱ्यांवर प्रचंड दबाव आणून जबरदस्ती करून जमिनी ताब्यात घेणं हे केलं जातं. आणि काही ठिकाणी मात्र हे तोंडावर फेकायचं कारण म्हणून प्रकल्पग्रस्तांचं कारण पुढे रेटलं जातं. हे त्यांच्या सोयीने चालवलेल्या गोष्टी आहेत. पण त्याच्यामध्ये मला अजून सांगायचंय, हेटवणे धरण रायगड जिल्ह्यातलंच पूर्ण होऊन जवळपास 30 वर्ष झालेली आहे. या 30 वर्षात कोणत्या प्रकल्पग्रस्तांनी आडवं आलं म्हणून हेटवणे धरणाच्या कालव्यांचं काम थांबलंय? धरणाचं काम 96% पूर्ण झालेलं आहे. मध्यम सिंचन प्रकल्प म्हणून सिंचनासाठीच केलेला तो प्रकल्प आहे. आजही सिंचनासाठी 30 वर्षानंतर पाणी पोचलेलं नाही. तिथले कालव्यांची कामं 75% पूर्ण झाली आहेत. पण तिथे SEZ घोषित झाल्यानंतर त्या SEZ साठी हे काम थांबवण्यात आलं आणि तेच पाणी जे शेतकरी इतकी वर्ष सिंचनासाठी मागतायत ते पाणी SEZ ला, अस्तित्वातच न आलेल्या SEZ ला डायव्हर्ट करून यांनी त्या पाण्याला वेगळ्या वाटा फोडल्या. आणि असे किती धरणांचं, म्हणजे या चितळी समितीच्या अहवालात एक मुद्दा तोही आहे की बिगर सिंचन पाणी वापराचा मुद्दा, पण पाणी वळवल्याचा मुद्दा त्यांनी याच्या चर्चेत घेतलेला नाही. पण तोही एक मोठा मुद्दा आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या 51 धरणांचं पाणी जवळपास 3,368 दशलक्ष घनमीटर पाणी म्हणजे 4 लाख हेक्टर सिंचन क्षेत्राचं पाणी यांनी वळवलेलं आहे. वळवलं नाही, मी त्याला पळवलंय असं म्हणेन. आणि ते करण्याचे निर्णय हे निव्वळ अजितदादा पवार ज्या समितीचे अध्यक्ष होते त्या समितीने घेतलेला आहे. त्याच्या समितीचे राईट टू इन्फॉर्मेशन खाली आपण माहिती काढली आहे. 20 मिटिंगा ज्या झालेल्या आहेत त्याच्यापैकी 95% मिटिंगमध्ये अजितदादा हजर आहेत. त्यामुळे जबाबदारी त्यांची आहे, नक्कीच त्यांची जबाबदारी. ठीक आहे माधवराव, तुम्हाला काय म्हणायचं? निखिलजी असं आहे, निखिलजी आता उत्तर एक देऊ. एक मिनिट, तुमच्याकडे येतो, उत्तर द्यायला देणार. तटकरेजी माझ्यावर विश्वास ठेवा, मी देणार उत्तर द्यायला. माधवराव तुमच्यावर मगाशी आपण या सगळ्या प्रकल्पांच्या याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मंजुरी नाहीत, भूसंपादन नाही, जमीन नाही, असं सगळं जे नाही असं असताना सुद्धा प्रकल्प हातात घेतले ह्याची जी यादी केली त्याच्यात आणखीन एका भागाचा समावेश केला पाहिजे की अनेक प्रकल्प जिथे पाणी नाही असे सुद्धा प्रकल्प हातात घेतलेले आहेत. आणि तटकरे साहेब, हा आरोप मी पूर्ण जबाबदारीने करतो. ज्या बॅरेजेसचा उत्तर आपण द्यायला प्रयत्न केलात जालना, औरंगाबाद, परभणी मधल्या, त्यातल्या अनेक बंधाऱ्यांमध्ये 32 वर्षात पाणी साठलेलं नाही. हे तुमच्याच खात्याचे अहवाल आहेत. कुलकर्णी समितीचा अहवाल आहे, आपणच नेमलेला समितीचा अहवाल आहे. त्याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो, बीड जिल्ह्यामध्ये खुंटेफळ म्हणून एक प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे. सगळ्या प्रकारचा, म्हणजे या खुंटेफळवरती अक्षरशः स्वतंत्र रिपोर्ट तयार केला पाहिजे अशी परिस्थिती आहे. माझ्या हातामध्ये तिथल्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांच्या आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या निवेदनांचं संपूर्ण कागदपत्र माझ्याकडे आहेत. या प्रकल्पाला पाणी उपलब्ध नाही असं सगळ्या यंत्रणेने म्हटलेलं आहे. आणि तरी सुद्धा प्रकल्प हातामध्ये घेतला. त्या ठिकाणी जबरदस्ती करून शेतकऱ्यांवरती, अल्पभूधारक शेतकरी आहेत, सगळे प्रकल्पाचे बाधित जे आहेत ते सगळे अल्पभूधारक शेतकरी आहेत, तरी सुद्धा त्यांच्यावरती अत्याचार करून, दगडफेक करून, लाठीमार करून, पोलीस बळ वापरलं. कंत्राटदाराने 9 लाख रुपये पोलिसांना भरले पोलीस बळ वापरण्यासाठी. माधवराव, तुम्ही खूप महत्वाच्या मुद्द्याकडे येत आहे. माधवराव, मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाणी नाही अशा ठिकाणी प्रकल्प रागवले जातात कुणासाठी? तोच माझा प्रश्न आहे. आणि मी एका खुंटफळाचा उल्लेख करून नाही थांबत. जर तटकरे साहेबांची इच्छा असेल तर मी अशा आणखीन प्रकल्पांची यादी घेऊन बसतो. या उद्या किंवा परवा तुम्ही केव्हा सांगाल तेव्हा मी येतो. चला तटकरे साहेब, उत्तर द्या. जिथे पाणी नाही तिथे प्रकल्प सगळं कंत्राटदाराचे खिसे भरण्यासाठी होतंय का? या खिशात पैसे जातात आणि मग ते राजकारण्याने मिळतात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मिळतात असा आरोप केला जातो विरोधी पक्षांकडून. काय उत्तर द्या? एक तर उल्का महाजन यांनी जे रोहा तालुक्यातल्या पौर प्रकल्पाचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला. निखिलजी, ते माझ्या गावापासून 3 किलोमीटर अंतरावरती पौर गाव आहे. एक तर हा मुळात प्रकल्प माझ्या विभागाच्या अंतर्गत नाही, जलसंधारण विभागाच्या अंतर्गत 250 हेक्टरच्या आतला तो प्रकल्प आहे. परफेक्ट. त्या पौर गावातल्या मुद्दा आला त्याच्याकडे येऊ. ठीक आहे, पूर्ण करू देता. काय खरा मुद्दा आला? पूर्ण काय खरा मुद्दा काय आला? सांगतोय ना मी, काय लपतोय का माधवराव? करा, मी येतो पुढे. या तुम्ही पुढे या.
अरे केव्हाही यायला तयार होतो, माझ्यावर काय घाबरतं काय कोण कशाला. एक मुद्दा असा आहे, तर त्या पौर गावामध्ये 70-80% लोकांची संमती उरलेली नसेल, पण जलसंधारण विभागाचा आहे, त्याच्यामुळे मला त्या संदर्भात काय बोलायचं नाही. काळूशाही या प्रकल्प आता न्यायालयीन बाब आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा लोकांची संमती, त्यांना पॅकेज हा एक भाग हा नक्की असू शकतो. काळूशाही प्रकल्प कोणा ठेकेदारासाठी मी म्हणत नाही, पण पश्चिम वाहिन्या नद्याचं पाणी निखिलजी आता जर काही मर्यादित कालावधीमध्ये आपण अडवलं नाही तर मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्रचंड प्रमाणावरती निर्माण होईल. आजही मीरा भाईंदरला 25-25 दिवस पाणी मिळत नाही, हे वास्तव आपल्याला नाकारता कधी येऊ शकत नाही. भातसा आणि सूर्या हे 2 सिंचनाचे प्रकल्प, उल्काताई म्हणतात हे पाणी पळवलं, हे पाणी मुंबईला दिलं नसतं तर आज मुंबई कुठे असती. हेटवणा धरणाच्या बाबतीमध्ये उल्काताईंनी या ठिकाणी सांगितलं की कुठे शेतकऱ्यांनी विरोध केला. ताई मी तुम्हाला कागद दाखवायला तयार आहे. शेतकऱ्यांच्या विरोधाच्यामुळेच खारेपाटातल्या कालव्यांची कामं झाली नाहीत. हे कागदोपत्री मी तुम्हाला पटवून दाखवीन. तुमची तयारी असेल तर तुम्ही नेहमी एकाच जिल्ह्यातले आहोत. आपण केव्हाही वाशीच्या परिसरामध्ये, खारेपाटामध्ये, तरणखोपच्या परिसरामध्ये आपण केव्हाही जाऊ. शेतकऱ्यांचा विरोध होता की नाही हे रेकॉर्डमध्ये केव्हाही आपण बरोबर आहे. तपासून बघू. खरं आहे. तटकरेजी, साहेब, खरं आहे. शेतकऱ्यांचा विरोध असेल, आज- पण माझा आज- प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांची माझा मनं नाही विरोध. वळवण्याआधी ऐकून घ्या ना, शेतकऱ्यांची मनं वळवण्याआधी कंत्राटदाराला का पैसे दिले गेले? नाही त्यांना कुठे पैसे दिले गेले? मग हे सगळे कालवे बांधले, हेटवणा धरणाचा- त्याचा काय उपयोग नाही असं काय नाही झालं? नाही 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 नाही, आणि हेटवणे धरणाच्या आता हे असं बाबत म्हणाल्या- फक्त 2 शेतकरी विरोधात कोर्टात गेले होते आणि त्याचाही निकाल लागून आता 2 वर्ष उलटून गेलेली आहेत. त्याचा अहो, निकाल ताई, लागलेला आहे. हेटवणा त्या 2 धरणाच्या आणि पुढच्या कॅनॉलच्या सर्व कामाच्या तिथल्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी वाशी- ही तयारी दाखवली होती की तिथे जे 1-2 शेतकरी आडवे येत असतील त्यांची मनं वळवणं आणि त्यांचा काय मुद्दा आहे हे बोलण्यासाठी आपण स्वतः बसावं. कार्यकारी अभियंत्यांसकट त्याबाबत या मुद्द्यांवर चर्चा झालेली होती आणि त्यातून मार्ग काढणं सहज शक्य आहे. म्हणजे जिथे हजारो शेतकऱ्यांचा विरोध डावलून धरण केलं जातं, इथे 2 शेतकऱ्यांच्याशी बोलून त्यांचा प्रश्न सोडवणं हे शक्य नव्हतं. आणि ज्या जिल्ह्याचे कुठल्या आपण गावातल्या पालकमंत्री उल्काताई आहात 2 आणि शेतकरी आहेत? जलसंधारण मंत्री आहात, त्या दोन्ही आपल्याकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या असताना ह्या छोट्या गोष्टीतून मार्ग काढणं आपल्या जिल्ह्यात शक्य नाही आपल्याला. आणि याही पुढचा प्रश्न असा उल्काताई आहे की कुठल्या या दोन- सगळ्या ज्या दोन अनियमितता शेतकऱ्यांचं झाल्या आहेत, ज्या सांगता चितळी समितीच्या अहवालात नोंदल्या आहेत, त्या सर्व अनियमितता तुमच्या अपरोक्ष, तुमचं दुर्लक्ष होताना किंवा तुमच्या दिरंगाईमुळे किंवा तुमचं नजरेखालून निसटून केवळ नोकरशहांनी केलेल्या आहेत असं मान्य करणं हा म्हणजे हे कोण मान्य करेल? मग एक तर तुम्ही असं ते म्हटलं त्यांनाही पटत पाहिजे, नाहीये. तटकरे साहेब, हे तुम्हालाही पटत पाणी नाहीये. पळवण्याचा मुद्दा जो आहे ना, पाणी पळवण्याचा मुद्दा जो आहे, बोला. बोला, अहो, बोला. असं आहे माधवराव, गुजरातमध्ये निखिल, उद्योग जे पाणी सुरू झाले ते पळवण्याचा काय मुद्दा वरना जो पडणाऱ्या आहे, पाण्यावरती उद्योग पाणी होतात काय? पळवण्याच्या काय मुद्द्यावरती सांगता आपलं मनाला येईल ते बोलता काय आपण तुम्ही? मुंबईला- हे पाणी पळवलं म्हणजे कोणाला मुंबईला दिलं काय? पाणी खाजगी देण्याची कोणाला दिलं चर्चा काय? करताय. महाराष्ट्राच्या व्यापक पाणी- हितासाठी आम्ही उद्योगाला तोच पाणी प्रश्न देणं, विचारतो आपल्याला. शहरातल्या आम्ही तोच पिण्याला प्रश्न पाणी आपल्याला देणं, विचारतोय. हे काय पाणी तटकरे आयोजित आहे साहेब, का? माझा पाणी प्रश्न तर पळवलं ऐकून म्हणजे काय घ्या. सांगता तुम्ही? काय कोणाच्या घरात नाही पाणी माझा गेलं? प्रश्न तर ऐकून घ्या ना, माझा प्रश्न तर ऐकून त्या घ्या. प्रकल्प त्या परिसरामध्ये उद्योग जे उभे राहिले, अहो एक तुमच्याकडे याचा नॅनोचा कारखाना गेला गुजरातमध्ये, किती कौतुक केलं पण त्याला पाणी नाही का लागत? महाराष्ट्रामध्ये अहो, तटकरे उद्योगाला साहेब, मी पाणी तो दिलं प्रश्न म्हणजे काय विचारतो, तुम्ही तो दोष ऐकून समजता घ्या. की तुम्ही तुम्ही एवढी चांगली वकिली करताय, सगळ्या पद्धतीने मांडताय, थोडं माझा काय? प्रश्न ऐकून तर अरे, घ्या. तुम्ही ठीक आहे, माझी बघा, दोघांनाही ऐकून विनंती घ्यायला आहे. काय एक मिनिट आपल्याला? दोघंही शांत आपण व्हा. पाणी- आपण पाणी दोघंही शांत पळवण्याचा शब्द व्हा. आपल्याला दोघंही आवडत शांत नाही. व्हा. थंडगार पाणी प्या, वळवणं. चहा प्या. मी ब्रेक घेतो आणि नाही, परत नाही. येतो. ब्रेक नंतर भेटूया. माधवराव शांत व्हा. आपण विश्वंभर चौधरी सुद्धा आहेत, त्यांनाही चर्चेत आणायचं आहे. ब्रेक नंतर त्यांच्याकडे जाणार आहे आणि मग तटकरे साहेबांना उत्तर द्यायला सांगणार आहे, कारण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालंय. एवढे सगळे गैरव्यवहार, अनियमितता, नेमस्त भाषेत म्हणायचं तर घोटाळे, माझ्या भाषेत म्हणायचं तर हे मंत्र्यांच्या माहिती शिवाय होऊ शकतात का? या प्रश्नाचं मला उत्तर मिळालेलं नाहीये, म्हणूनच मी हा प्रश्न विचारलाय. सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार आणि सुनील तटकरे आहेत का? बघा पडद्यावर. 94% लोक अजूनही म्हणतायत होय, अजित पवार आणि सुनील तटकरे सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार आहेत. या व्यक्ती महत्वाच्या नाहीत. आपण अजित पवारांच्या विरुद्ध बोलत नाही, सुनील तटकरे या व्यक्तीविरुद्ध बोलत नाही. आपण जलसिंचन मंत्री गेल्या 15 वर्षातले जे आहेत, जलसंपदा मंत्री, त्यांच्याबद्दल बोलतो आहोत. म्हणून ही 2 नावं येत आहेत आणि त्याची उत्तरं आपल्याला घ्यावीच लागतील, कारण हा पैसा जो आहे प्रकल्पांवर खर्च होणारा, हा आपला जनतेचा पैसा आहे. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया.
ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे. माझ्या प्रश्नाचं अजूनही उत्तर मिळालेलं नाही. विश्वंभर चौधरी, तुमच्यापासून सुरुवात करतोय. आपण एवढी चर्चा करतोय, पण तटकरे काही हे मान्य करायला तयार नाहीत की मंत्र्यांची जबाबदारी आहे. या समितीच्या अहवालातच आणखी एक मुद्दा आहे, तो मी जरा आपल्या प्रेक्षकांसाठी वाचून दाखवतो आणि मग तुमच्याकडे येतो. समिती असं म्हणते की काही गोष्टी समितीच्या कार्यकक्षेबाहेर होत्या. समितीच्या चौकशी दरम्यान अशा बऱ्याच अनियमितता समितीच्या निदर्शनास आल्या ज्या समितीच्या कार्यकक्षेत बसत नाहीत. अशा अनियमितता म्हणजे निविदेतील कलम 38चा वापर. हा कलम 38 असा आहे की एका कामाला दुसरं काम नियमित निविदा प्रक्रिया न करता जोडलं जाणं. म्हणजे एक काम चालू असताना त्याला निविदा प्रक्रिया न करता दुसरं काम जोडायचं, हे याच्यात झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी नियमितता म्हणते समिती ठेकेदाराला आगाऊ उचल, त्याच्यानंतर संकेतांक देण्याची कार्यपद्धती, अंदाजपत्रकं जी आहेत ती फुगवली जाणं, अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. मग म्हणायचं काय, महाराष्ट्राच्या या विभागामध्ये आणि एकूणच सिंचन प्रकल्पामध्ये महाघोटाळा झालाय. आपण याची चर्चा केली आहे, पण मला तुम्हाला विचारायचं आहे, मग या महाघोटाळ्याची जबाबदारी जर मंत्री महोदय घेत नसतील, सरकार घेत नसेल, तर कुणी घ्यायची? फक्त अधिकारीच जबाबदार आहेत का? एक मी फक्त 4 अगदी संक्षिप्त मुद्दे ते तटकरे साहेबांना नक्की पटतील. एक पहिला सगळ्यात गंभीर मुद्दा आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेची खूप चर्चा मागच्या सेगमेंटला झाली. ते अधिकार महामंडळाकडे असावेत का राज्य सरकारकडे असावेत याचा निर्णय झाला, किंवा राज्य सरकारकडे असावेत का महामंडळाकडे, हा प्रश्न सोडून द्या. मुख्य मुद्दा जो चितळी समितीने पॉइंट आउट केला तो हा आहे की सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या अधिकारात वेळोवेळी बदल केले गेले, पण विधिमंडळाला याबाबत काहीही कळवलं गेले नाही. ही एक गंभीर योजना शासनाच्या कार्यपद्धतीत आहे. अधिकार कोणाकडे असावेत ही बाब शासनाला ठरवू देत, महामंडळाकडे का स्वतःकडे, पण ही विधिमंडळापुढे जाणं गरजेचं होतं. शेवटी मंत्री परिषद ही त्या सभागृहाला जबाबदार आहे, विधिमंडळाला जबाबदार आहे, आणि म्हणून ते जाणं गरजेचं होतं. मला वाटतं ही सगळ्यात गंभीर त्रुटी आहे की जे एक प्रकारे लोकशाहीलाच आव्हान देते, लोकांनी निवडून दिलेल्या सदस्यांच्या सभागृहालाच हे आव्हान देते, आणि सरकार आणि विधिमंडळ यातला हा संघर्ष हे सांगतो की सरकार सर्वोच्च आहे, कदाचित संसद किंवा विधिमंडळ इथे सर्वोच्च नाही, हे सांगणारा हा एक गंभीर आक्षेप आहे असं मला वाटतं. मंत्री महोदयांनी त्याचा खुलासा केला पाहिजे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा पर्यावरणीय मंजुरींचा आता निखिलजी आपण आणला. कित्येक ठिकाणी पब्लिक हिअरिंग असतात, एन्व्हायरमेंटल पब्लिक हिअरिंग या फार्स म्हणून केल्या जातात अनेक ठिकाणी. तिथल्या कार्यकर्त्यांना, काही कार्यकर्त्यांना धमक्याही येतात आणि काही कार्यकर्त्यांना प्रलोभनही येतात. आणि हे कोण करतं? हे काही मंत्री करत नाहीत, हे काही अधिकारी करत नाही, हे कंत्राटदार करतात. राज्यातले कंत्राटदार एवढे बेमुरवतखोर झालेले आहेत आणि एवढे खरं म्हणजे मस्ती आलेली आहे कंत्राटदारांना. मला मंत्री महोदयांना सांगायचं आहे, आपण फक्त पब्लिक हिअरिंगच्या आधी 1-2 दिवस त्या भागात जाऊन बघा कशा प्रकारचं दहशतीचं वातावरण असतं कंत्राटदारांनी तयार केलेलं. आता मी फार डिटेल खोलात जात नाही. सातरा-पोत्राचा तलाव, राष्ट्रवादीमध्ये एक असलेले नेते आहे जे आता माधवरावजींच्या पक्षाच्या बाजूने आलेले आहेत, त्यांच्या जमिनीला मोबदला दिला गेला आणि प्रत्यक्ष सातरा-पोत्राचा साठवण तलाव दुसऱ्याच्या जमिनीत टाकला. इतकी अंधाधुंद चालू आहे. आणि पर्यावरणाचं सोडून द्यावं, पर्यावरण हे खातं आपल्याकडे चेष्टेचंच आहे, त्याला काही फार महत्व नसतं. घेतल्या तर घेतल्या परवानग्या, नाही तर आधी प्रकल्प करू मग बघू, हे ठीक आहे. हायकोर्टाला तरी गंभीर घ्यावं की नाही? तटकरे साहेब, निम्न पैनगंगा प्रकल्पामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. निर्णय असा दिला की कार्यकारी जे तिथले अभियंता आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, यांच्यावरती गुन्हा दाखल करा असा निर्णय होता. त्याच्यावरती आजपर्यंत आपल्या मंत्रालयाने काहीही केलं नाही. त्या निम्न पैनगंगामध्ये हायकोर्टला इंटरव्हेन्शन करायला लागलं. कुठलीही, निखिलजी, कुठलाही कन्स्ट्रक्शनची परमिशन नव्हती, कसलीही परवानगी नव्हती, पण तिथं काम सुरू झालं. बालाजी येरावारांच्या सारखे कार्यकर्ते तिथे, त्यांनी तिथे आंदोलन केलं, मेधाताईंनी आंदोलन केलं. तिथे जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयाने आंदोलन केल्यानंतर ती याचिका कोर्टात गेली. कोर्टाने सांगितलं एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला ऑफेन्स त्यांच्यावर नोंदवा, गुन्हा नोंदवा. आजपर्यंत त्याच्यावर काही झालं नाही. जर तुम्ही अशा लोकांना संरक्षण देत असाल तर ही मंत्री म्हणून कोणाची जबाबदारी आहे? ही काही अधिकाऱ्यांवर खटले कधीच दाखल करत नसतात, अधिकाऱ्यांवर कधीच शिस्तभंगाच्या कारवाया करत नसतात. त्याच्यासाठी निर्देश मंत्रालयातून यायला लागतो. आणि म्हणून जर तुम्ही म्हणत असाल की याच्यामध्ये आमची काही जबाबदारी नाही, तर मग उल्काताईंचा तो मुद्दा होतो की मग सगळं जर अधिकारी करत असतील तर मंत्रालयात काय असं काय काम आहे? मंत्र्यांचा वचक अधिकाऱ्यांवर जर नसेल तर आपण एक प्रकारे त्याची कबुली दिल्यासारखं होईल. तेव्हा मला अशी विनंती आहे माझी की महाराष्ट्राला कळू द्या की नेमकं हे कोण काय चालवलं, एवढं तरी नेमकं कळू द्या असं मला म्हणायचं आहे. तटकरेजी, शेवटी तुमच्याकडे यायचं आहे, पण मग तुम्ही खुलासा करा. पण लोकांचा असा समज आहे हा सगळा जो घोटाळा झाला, घोटाळा आहे. मी पुन्हा म्हणतोय, जरी चितळे समितीने म्हटलेलं नसलं, कंत्राटदारांना वाटेल त्या पद्धतीने उचल देण्यात आलेली आहे, प्रकल्पाच्या आराखड्यात बदल करण्यात आलेले आहेत,
आणि लोकांच्या जीवाशी खेळ खेळण्यात आलेला आहे, इतक्या गंभीर गोष्टी आहे, याची जबाबदारी कुणी घ्यायची? मंत्री म्हणून तुम्ही, मुख्यमंत्र्यांनी, सरकारने हे जबाबदारी घ्यायची आहे की नाही, घेणार आहे की नाही, का केवळ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे, का तीही नाही होणार आहे? निखिलजी, आपण मगाचपासून या विषयावरती बोलत असताना आता कलम 38चा, मोबिलायझेशन ॲडव्हान्सचा हा जो त्याच्यामध्ये उल्लेख केलाय तो आपण सांगतात. ह्या महामंडळाचे कायदे युतीच्या कालावधीमध्ये झाले. तुम्ही फक्त दोघांची नावं घेता. आपण महामंडळाचे युतीलाही अध्यक्ष जबाबदार धरू, झाल्यापासून तटकरेजी, त्यांच्या नाही मंत्र्यांना आपण नाव नाही जबाबदार घेतलं, आपण त्यांचं नाही आपण 15 वर्ष हे तुम्ही आहात. मोबिलायझेशन तुम्ही सांगा ना, ॲडव्हान्स तेही काम जोडून जबाबदार आहात. देण्याची कामं तटकरेजी, आपण असं म्हणतोय, मला मान्य आहे ना, तुम्ही सांगा, एकनाथ खडसे असतील, शिवणकर असतील, कोण कोण जबाबदार आहेत? आपण आधी पण जाऊया, 20 वर्ष जाऊया, आमची हरकत नाही, पण तुम्ही सांगा. मी काय म्हणतो, आपण लक्षात घ्या की या महामंडळामध्ये सभागृहामध्ये सुद्धा मी त्यावेळी सांगितलं नाथाभाऊना, खडसे साहेब तुमच्या कालावधीमध्ये सुद्धा हे केलं गेलं, हे आम्ही चूक म्हणायची का, आम्ही नाही म्हणत का, तर कलम 19 खाली तुम्ही अधिकार घेतले. मगाशी साहेब मी जो कलम 19 जे वाचला, त्या कलम 19चा आधार घेत त्या कालावधीमध्ये सुरुवातीपासूनच कामं जोडणं, मोबिलायझेशन ॲडव्हान्स देणं हे त्या कालावधीपासून चालत आलं. ते पुढे आलं त्या तोपर्यंत 2009च्या नंतर हे सगळं बंद झालं. त्याच्या अगोदर ज्या वेळेला हे होतं, ज्या लक्षात आलं की काही ठिकाणी या साऱ्या गोष्टीचा गैरवापर होतोय, काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केलं जात आहे, हे लक्षात आल्याच्यानंतर त्याच्यावरती बंदी घातली गेली. पण कलम 19चा वापर करत हे त्या बाबतीमध्ये दिलं गेलं. म्हणून केवळ आता तुम्ही म्हणजे असं आहे की हे कायदे कधी केले गेले, ही महामंडळ अस्तित्वात कधी आली, त्याच्यामध्ये हे सगळे अधिकार, प्रशासकीय मान्यता, सुधारित प्रशासकीय मान्यता, वित्तीय अधिकार हे महामंडळाला कधी दिले गेले. आपण जे विश्वंभरजी सांगितले ती वस्तुस्थिती खरी आहे. त्यांनी जे सांगितलं की विधिमंडळाच्या निदर्शनास ही बाब आणली नाही असं चितळे साहेब म्हणतात. पण मी नम्रपणे आपल्यामार्फत चितळे साहेबांच्या त्यावेळेला त्यांच्याजवळ संपर्क करणं काय कुठे शक्यच नव्हतं, अशाचंही काही कारण नव्हतं, ते त्यांनी काल उल्लेख केला. विधिमंडळामध्ये हे अधिकार देण्यासंदर्भातली चर्चा झाली. हा चौधरी साहेब मी मगाशीच उल्लेख केला की नितीन गडकरी साहेब, त्यानंतर BT देशमुख सर यांनी हे सगळे अधिकार खाली दिले गेले पाहिजेत असे आग्रही भूमिका घेतली गेली. राज्यपाल महोदयांचे निर्देश तशा पद्धतीचे आले आणि मग वेळोवेळी जे बदल झाले ते त्या वेळेला सभागृहामध्ये चर्चेच्या माध्यमातून विधिमंडळाच्या निदर्शनास हे त्यावेळेला आणून दिलेले आहेत. त्यामुळे कसं आहे, ती बाब चितळे साहेबांना सभागृहामध्ये घडलेल्या बाबी हे त्यांना माहिती असण्याचं काही कारण नाही. त्यामुळे त्यांनी जे लिहिले ती वस्तुस्थिती त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रावर खरी आहे. पण सभागृहामध्ये चर्चा होते, सभागृहामध्ये या बाबतीमध्ये जी काय मागणी लोकप्रतिनिधींच्याकडनं होते, मग ती काय सत्तारूढ पक्षांच्याकडनं होते असं नाही, विरोधी पक्षांकडनं होते, विरोधी नेत्यांच्याकडनं होते. आपापल्या भागातले प्रश्न सुटले गेले पाहिजेत, आपापल्या जिल्ह्यातले प्रश्न सुटले गेले पाहिजेत, मतदारसंघातले हे सगळं बरोबर आहे तटकरेजी, हे सगळं बरोबर आहे. माझा प्रश्न जो आहे, तुम्ही ऐकून घ्या ना तटकरेजी, ऐकून घ्या. तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला होता की याची सुरुवात युतीच्या काळात झाली होती असं तुमचं म्हणणं होतं. याचा अर्थ काय घ्यायचा की युतीच्या काळातले जलसिंचन मंत्री आणि मग नंतर अजित पवार आणि तुम्ही गेल्या 15 वर्षातले हे सर्व जबाबदार आहेत असं तुमचं म्हणणं आहे का? मी आपल्याला साहेब हे सांगितलं निखिलजी की कायद्यामध्ये जे अधिकार त्या कालावधीमध्ये दिले गेले त्या अधिकाराला अधीन राहूनच ही कारवाई झालेली आहे. मी जे कलम 19 आपल्याला वाचून दाखवलं या महामंडळाच्या कायद्यातलं ते स्पष्ट त्याच्यामध्ये म्हणते जे आवश्यक वाटेल पण तटकरेजी, हे सगळं बरोबर आहे तटकरेजी. मला तुम्हाला विचारायचं आहे, पण चितळे समितीने अधिकाऱ्यांना दोषी ठरवलंय हे तरी तुम्हाला मान्य आहे का? ठरवलंय ना. ते का ठरवलंय की ह्या संबंध असा आहे, अंदाजपत्रक तर का आम्ही तयार करत नसतो, वी आर नॉट टेक्निकल पर्सन. एखाद्या धरणाची काय असावं, त्याच्यामध्ये काय पद्धतीने सिस्टम केलं म्हणून तो आपण CDOचं एक डिझाईनचं एक त्या ठिकाणी अभियंते नेमलेले एक स्वतंत्र शाखा आपण नाशिकला त्या ठिकाणी स्वर्गीय चव्हाण साहेब असताना काढलेली आहे. हे काढण्याच्या पाठीमागची भूमिका हीच होती. ह्या ज्या काही तांत्रिक बाजू आहेत ह्या मंत्री म्हणून आम्हाला माहिती असणं शक्य नाही. ह्या ज्या आहेत ह्या त्यांनाच समजू शकतात. बरोबर आहे, पण अंतिम Technical मंजुरी ज्या कोण काही बाजू देतं? आहेत ते त्यांनीच तटकरेजी, तयार करायच्या आहेत. अंतिम मंजुरी आणि कोण जी- देतं? कशावरती? या अंतिम सगळ्या मंजुरीमध्ये प्रकल्पांना अंतिम प्रशासकीय मंजुरी कोण मान्यता. देतं? तांत्रिक मान्यता मंत्री देत नाहीत. तांत्रिक मान्यता तांत्रिक नाही मान्यता विचारत आहे, देण्याचे अधिकार- प्रकल्पांना अंतिम मंजुरी हो. कोण देतं? निखिलजी, 2 भाग आहेत. एक तांत्रिक मान्यता ही पहिली, त्याच्यावरती आधारित राहून प्रशासकीय मान्यता. तांत्रिक प्रशासकीय मान्यतेमध्ये ज्या मान्यता ज्या कोण गोष्टींचा देतं? अंतर्भाव आपण प्रशासकीय मान्यता, तुमच्या भाषेत बोलू, प्रशासकीय मान्यता कोण देतं?
नाही 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 नाही, दोन बाबी का समजून घेणं आवश्यक आहे. प्रशासकीय मान्यता देण्याच्या अगोदर त्याच्यात ज्या बाबी तांत्रिकदृष्ट्या धरल्या जातात ती तांत्रिक मान्यता मुख्य अभियंता किंवा त्या स्तरावरचे ज्या बरोबर ज्या आहे. ज्या सक्षम असतात ते हे देत मान्य असतात. एक त्याच्यात ऐकून घ्या ना, ते तयार झाल्यावर त्याचं अंदाजपत्रक होतं, त्याला प्रशासकीय मान्यता ही महामंडळाने कायद्याद्वारे दिली किंवा मग शासनाकडे आल्यावरच्या नंतर शासन आता जे 2009 पासून शासनाकडे आहे ते फायनान्स प्लॅनिंगकडे जाते, SLTC आहे. मग अशी काहींनी उल्लेख केला दुसऱ्या चर्चेच्या माध्यमातून तर इतर भारत सरकारकडे जातं, तिथे सुद्धा तटकरेजी, CWC माझा आहे. अत्यंत अशा नम्र प्रश्न वेगवेगळ्या आहे तुम्हाला. तटकरेजी ऐका ना, की या सगळ्या प्रोसेसमध्ये मंत्री कुठे नसतातच का? अंदाजपत्रक तयार करण्यामध्ये आम्ही कुठे असतो वाघे साहेब? आम्ही काय साईटवरती जात असतो का? कुठे अभिप्रेत आहे? नाही नाही, पण ह्या सगळ्या म्हणजे प्रक्रियेत एखादी मंत्री केंद्र कुठेच सरकारने नसतात. किंवा राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने एखादा योजना केली तर खाली गाव पातळीवरती अंमलबजावणी करायला आम्ही जावं असं नाही नाही, अभिप्राय गावपात पण नक्कीच त्यांच्यावर नाही. देखरेख त्या करणं ही त्रुटी कोणाची असतील. जबाबदारी आहे? मला सांगा ना, या देखरेख वरिष्ठ म्हणजे- अधिकाऱ्यांवर किंवा कनिष्ठ अधिकाऱ्यांवर देखरेख करणं ही वरिष्ठांची जबाबदारी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखरेख करणं आहे ना, ही आहे कोणाची ना. जबाबदारी आहे? म्हणून अकाउंट कोडमध्ये जबाबदारी वाघे साहेब फिक्स केली की एका विशिष्ट कामाच्या बाबतीमध्ये काही रकमेपर्यंत डेप्युटी इंजिनियर बघत असतात, त्याच्यावरती 5% 10% एक्झिक्युटिव्हनी पाहायचं असतं, एसीनी व्हिजिट करायची असते, काही वेळेला चीफ इंजिनियरनी व्हिजिट करायची असते. हे करणं अभिप्रेत त्यांनी आहे. त्या अकाउंट पण मग कोडमध्ये मंत्र्यांनी काय करायला हवं? मंत्र्यांनी काय करायचं? मॅन्युअलवरती जबाबदारी दिलेलं आहे. सर, मंत्र्यांनी काय करायचं? धोरणं आखायची, धोरणं करणं, नियमन करणं. निखिलजी, बोला बोला माधवराव. इरिगेशन डेव्हलपमेंट काउन्सिलच्या चेअरमनची काय हे आहे? तटकरेजी तुम्हाला विचारतायत. अकाउंट हो, कोड मी उत्तर प्रमाणे देतो ना, त्यांना इरिगेशन विचारलं ना डेव्हलपमेंट मला. कॉर्पोरेशन सांगा ना अकाउंट कोड प्रमाणे काय सांगा ना. इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन जे आहेत त्यांना काय अधिकार आहेत? त्यांना जे प्रस्ताव त्या ठिकाणी खालपासून येत असतात, महामंडळामध्ये येत असतात, ज्याची तपासणी त्या त्या स्तरावरती कॉम्पिटंट अधिकारी करत असतात. वित्तीय तपासणी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शासनाचे नाहीत, हे कॅक म्हणजे त्या आर्थिक याच्याकडनं आलेले असतात. ते काय आम्ही नेमलेले अधिकारी नसतात. त्यांनी त्या ठिकाणी ऐकून घ्या जरा माधवराव, आता तुम्ही सिस्टम मधला आहात, आता तुम्ही भारत सरकारच्या सिस्टम मध्ये जाऊन बसलात, इथेही 5 वर्ष होतात, महापालिकेमध्ये आज तुमची सत्ता आहे, ठीक आहे, महापौर मंजुरी देतात काय? त्या मंजुरी देत असतात, ते अधिकारी मंजुरी देत असतात. तांत्रिक अन्वेषण सर्वेक्षण करण्याचा पूर्णपणाचा अधिकार हा त्यांचा आहे, हा का आमचा अधिकार त्या ठिकाणी पोचतच नाही. महामंडळामध्ये या सगळ्या बाबी खाली प्रोसेस होऊन येत असतात. नसती पाहिजे असेल तर तुम्हाला दाखवतो की आम्ही केव्हा सही करतो ते. विनाकारण असं आहे, राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखादी गोष्ट याच पद्धतीने आहे असं जर काही म्हणायचं ठरवलं असेल तर त्याचं उत्तर कधी आपल्याला सापडू शकणार नाही. आणि मग जर काही तशाच पद्धतीने करायचं झालं तर आता इतर राज्यात काय कॉस्ट एस्केलेशन झाली नाही? शेजारच्या गुजरात राज्यामध्ये काय कॉस्ट एस्केलेशन झाली नाही? मध्य प्रदेशमध्ये झाली नाही? छत्तीसगडमध्ये काय कॉस्ट एस्केलेशन झाली नाही? कर्नाटकमध्ये काय कॉस्ट एस्केलेशन झाली नाही? कॉस्ट एस्केलेशन अख्ख्या देशात सगळीकडे आहे, जगामध्ये कॉस्ट एस्केलेशन आहे. त्याची सारी जबाबदारी जर काही तुम्ही राज्य प्रमुखांच्या वरती देणार असाल तर मग सिस्टीमचा उपयोग काय? ही सगळी सिस्टीमची काय सेट डाऊन केलेली आहे. या सिस्टीम मध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येकाचे तुमचं अधिकार म्हणणं आहे की हे त्या ठिकाणी ठेवलेले मंत्र्यांची आहेत. जबाबदारी निखिलजी, काहीच एक नाहीये. सेकंड. मला अर्थ असा साहेबांना निघतोय की एक मंत्र्यांची मिनिट, जबाबदारी एक काहीच नाही. मग माधवराव, मी येतो तुमच्याकडे. नाही, मला- माधवराव, मग प्रश्न असा आहे की मंत्र्यांची जबाबदारी काहीच नसेल तर हे मंत्रिमंडळ हवं कशाला? तो तर पहिला मुद्दा आहे. कसं आहे, पण मी जे इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या चेअरमनचे अधिकार विचारले, त्यांना प्रशासकीय अधिकार दिलेले आहेत. इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे पदसिद्ध चेअरमन जलसंपदा मंत्री असतात आणि म्हणून मी डॉक्टर नाकारलं कुठे? माधवराव मी चितळे प्रशासकीय असं मान्यता म्हणतात. देताना म्हणून असं म्हणून आहे. डॉक्टर माधवराव चितळे असं म्हणतात की माधवराव- द रिपोर्ट क्लिअरली स्टेट्स of that members and chairman of the governing council of the irrigation development corporation are responsible for the irregularities and violation of rules. तटकरेजी, आता उत्तर द्या. हे मी नाही म्हणत, कुठल्या डॉक्टर पानावर माधवराव म्हटलंय? चितळे म्हणतात. कुठल्या त्यांच्या पानावरती मुलाखतीत माधवराव आहे. चितळे यांनी म्हटलंय हे? त्यांच्या मुलाखतीत आहे. ऐकून घ्यावं. ऐकून माधवराव घ्या. मी आता चितळेंनी ह्याचाच दिलेली अहवाल- मुलाखत आहे भंडारी साहेब आणि मी त्यांच्या मगाशी अहवालात सांगितलं की सुद्धा आहे. 600 त्यांनी यातली शिफारस केलेली आहे. त्या शिफारसीमध्ये पानावरती सुद्धा त्यांनी त्यांनी- हे म्हटलंय, द मिनिस्टर फॉर वॉटर माधवराव, मी रिसोर्सेस हु इज द मगाशी- चेअरमन ऑफ द कॉर्पोरेशन इज नॉट बाउंड बाय द गव्हर्नमेंट सर्व्हिस रूल्स which made it difficult for the committee to recommend next course of action. कारण कमिटीला त्यामुळे तुम्ही हा कमिटीला अधिकारच दिला नव्हता. याच्यामध्ये
हा मुद्दा तिथे येतो, परत आपण माधवराव. तिथे येतो. आणि मगाशी पाणी वळवण्याचा जो मुद्दा आला त्याच्यामध्ये फक्त मला आठवण करून द्यायची आहे, लवासाला पाणी जे वळवलं ते कोणाच्या हितासाठी वळवलं? ठीक आहे, आता लवासाकडे एका नका जाऊया. माधवराव, तुमचा महत्वाचा मुद्दा आहे, पण माझा वेळ संपलाय. अहो, मला माहिती आहे लवासाची प्रशंसा नरेंद्र मोदी साहेबांनी तिथे जाऊन केली. माधवराव कधीच नाही विसरतो केली. नरेंद्र मोदी सोयीस्कर फक्त जाऊन आले, त्यांनी प्रशंसा केली, दाखवा का मला. जाऊन आले, का गेले, इतकी टीका झाल्याच्या नंतर का गेले, बरं, का ठीक गेले आहे. त्याचं कारण तर सांगा. बरं, म्हणून ठीक आपण आहे. वेगळ्या पण विषयावरती वळूया तटकरेजी, नको. नरेंद्र तुम्हाला मोदींनी फक्त महाराष्ट्रातल्या- target ठेवून मोदी जाणं फक्त आणि बोलणं. येणं. नाही, पण मोदींनी तटकरेजी, एखादी गोष्ट नरेंद्र बघितली, मोदींनी माझ्या प्रशंसा माहितीप्रमाणे असेल, आपण जर म्हणत महाराष्ट्रातल्या असला- सिंचन प्रकल्पांची अजून स्तुती नाही केलेली. नाही आणि नाही महाराष्ट्रातलं मी आकारत सिंचनाचं नाही. पाणी वळवलं त्याचं काय? मुद्दा ठीक आहे, सिंचनाचं माझा पाणी वेळ संपलेला वळवण्याचा आहे. ही चर्चा आपण सतत करणार आहोत आणि जोपर्यंत दाद मिळत नाही या घोटाळ्याची, कारण हा रिपोर्ट जो आहे तो दडपून टाकला जाईल असं आपल्याला कळतंय. आणि इतिहासावरून हे दिसतंय 3 महिने फक्त उरलेत सरकारचे, सरकारने काही कारवाई केली नाही तर जनता या सरकारला धडा शिकवणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. शेवटी उल्का, मला तुमच्याकडे यायचंय. मान्य करायला तयार नाहीत सुनील तटकरे की ही मंत्र्यांची जबाबदारी आहे, काय करायचं? ते करूच शकत नाहीत. याचं कारण त्यांना स्वतःला वाचवणं भाग आहे. आणि कितीही तांत्रिकदृष्ट्या आणि लॉजिकली ते करेक्ट बोलले तरी ते सत्य नाही, हे महाराष्ट्रातली जनता जाणते. आणि विश्वंभर चौधरी जे म्हणाले की महाराष्ट्रातल्या जनतेला कळू द्या, तर महाराष्ट्रातल्या जनतेला जे कळायचं ते कळतंय. रिकाम्या जागांमध्ये वाचणं महाराष्ट्रातली जनता जाणते आणि 2 विधानांमधला अर्थ लावणं हे सुद्धा महाराष्ट्रातली जनता जाणते. आणि आतापर्यंत जे जे काही अनियमितता याच्यामध्ये झालेल्या आहेत, माझा मंत्री महोदयांना हा शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही निवडणुकांच्या आधी, आचारसंहिता घोषित व्हायच्या आधी हा इतका मोठा गंभीर जे काही अनियमितता घडली आणि त्याच्यात फक्त सरकारी अधिकारी जबाबदार आहेत असं तुम्ही म्हणत असाल, तर निवडणुकींच्या आधी त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्णय तुम्ही आत्ता ताबडतोबीने घेणार आहात का? आणि ते जर घेणार असाल तर त्याचे परिणाम तुम्हाला येत्या काळात लगेच दिसणार आहेत. कारण नोकरशाहीला असं कॉर्नर करून त्यांच्यावर सर्व ढकलल्याने तुम्हाला त्याच्यातून क्लीन शीट मिळेल हे अजिबात घडणारी गोष्ट नाही. त्यामुळे लोकशाहीमध्ये आपण सगळेजण आहोत, सगळेजण परिस्थिती वाचतायत आणि त्यामुळे अनियमिततांची जबाबदारी कुणावर टाकायची हे महाराष्ट्रातली जनता बरोबर आपण जाणते. उत्तर घेऊया. शेवटचं तटकरेंकडे उत्तर घेऊया, मग मी येतो पुन्हा. तटकरेजी, उल्का महाजन तुम्हाला असं विचारतायत की हे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर तुम्ही आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी, विधानसभेची आचारसंहिता, कठोर कारवाई करणार आहात का? या संदर्भामध्ये ज्या शिफारशी स्वीकारल्या त्याप्रमाणे आम्ही प्रोसेस आजपासूनच सुरू केली. जे जबाबदार अधिकारी असतील त्यांच्या विरुद्धची विभागीय चौकशी आता आजपासून आम्ही कारवाई सुरू केली. एक सेट प्रोसिजर आहे निखिलजी, ती त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा अहवाल दडपला जाणार नाही. म्हणजे तटकरेजी काहीच होणार नाही. सेट प्रोसिजर आहे म्हणजे काहीच होणार नाही, हा अनुभव आम्हाला आहे. नाही 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 जरा एकच मिनिट. त्याच्यामध्ये ज्या शिफारशीमध्ये जी कारवाई सूचित केलेली आहे त्या पद्धतीची सुरुवात आजपासूनच सुरू केलेली आहे. याच्यातला कुठलाही अधिकारी ज्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी नमूद केलेलं असेल, कार्यकारी संचालक असतील, मुख्य अभियंता असतील, अधीक्षक अभियंता असतील, कॅफो असतील, या सर्वांच्या वरती निश्चितपणाने कठोर कारवाई केली जाईल. त्यांचा विश्वास नाही उल्का महाजन आणि विश्वंभर चौधरी यांचा. उल्का महाजन, नाही, माझ्या प्रश्नाचा दुसरा भाग असा आहे की आपल्याला अंधारात ठेवून शासकीय अधिकारी जर इतका प्रचंड मोठा घोटाळा आणि हजारो कोटींचे घोटाळे करत असतील तर तुमची अकार्यक्षमता मान्य करून तुम्ही राजीनामा देणार आहात का निवडणुकीच्या आधी? हा माझा प्रश्न नंबर 2. उल्काताई, मगाशी मला तुमचं संपूर्ण ऐकायला नाही मिळालं कारण तांत्रिकदृष्ट्या माझा फोन कनेक्ट झाला होता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी निश्चित देऊ शकतो. राजीनामा मी देण्याची आवश्यकता नाही. याचं कारण या सगळ्या बाबतीत या संबंध अहवालामध्ये जर का आपण पाहिलं तांत्रिक दोष आहेत, काय उणिवा आहेत, त्या उणिवा दूर सरकारने केल्या पाहिजेतच, त्याच्यात दुमत असं काही कारण नाही. परंतु श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून अशा पैकी चौकशी समिती नेमून या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये निर्माण झालंय त्याच्या संदर्भातली स्पष्टता जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला गेला. आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात सिंचनाचं क्षेत्र, सिंचित क्षेत्र प्रचंड प्रमाणावरती वाढलं. पाणी हे उद्योगाला किंवा पिण्याच्या पाण्याला पळवलं गेलं नाही. जलनीती आणणारं देशातलं हे पहिलं राज्य आहे आणि त्याच्या माध्यमातून वाढलेल्या नागरिकांना पिण्याचं पाणी देण्याचं काम या विभागाच्या मार्फत बांधल्या आणलेल्या प्रकल्पाच्या माध्यमातून सुद्धा झालेलं आहे. म्हणून सगळे चूक झालंय, सगळीकडे घोटाळे झाले, सगळीकडेच काहीतरी झालंय असं म्हणून
महाराष्ट्राच्या विकासाच्या वरती कृपा करून पायबंद आणण्याचा प्रयत्न करू नका. आता येईल ना, तुम्ही एसीजेडला विरोध केलात, काल केंद्र सरकारने एसीजेडची पॉलिसी रिव्ह्यू करण्याचं ठरवलंय. आम्हाला कळेल ना आता नेमकी तुमची भूमिका काय राहील, केंद्र सरकार काय भूमिका घेते, काय लांब राही ना राहिलेलं ठीक आहे. ताई. पण जवळ आलं तटकरेजी आता ते सगळं आपल्याला पाहायला मिळेल ना. म्हणजे पाहिलं ना, राजीनामा नर्मदाच्या देण्याचा उंचीच्या तुमचा विचार वरती नाहीये, पाहायला स्पष्ट मिळालं आहे. आता. राजीनामा देण्याचा तटकरेजी तुमचा विचार नाहीये, स्पष्ट आहे. शेवटी मी विश्वंभर चौधरींकडे जाणार आहे. विश्वंभर चौधरी, तटकरेजी असतील, अजित पवार असतील, जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. शेवटी काय सांगाल? मी असं म्हणणार की एकतर उल्काताईंच्या मताशी मी सहमत आहे की राजकीय व्यवस्थेने याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. आता त्यांनी राजीनामा द्यायचे की नाही हा त्यांचा नैतिक प्रश्न स्वतःचा झाला. मला त्यापेक्षा राज्याच्या पुढचा एक वेगळा महत्वाचा मुद्दा वाटतो की यामध्ये जे करोडो रुपये आमचे गेले, टॅक्स पेयर्सचे गेले, राज्य सरकारचे गेले, म्हणजेच आमचे गेले, लोकांचे गेले, त्याची परत आणण्याची व्यवस्था काय हे मला विचारायचं आहे. की आता प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट खाली कडक कलम लावून अधिकाऱ्यांवर कारवाई करणं शक्य आहे. पुढे जाऊन तटकरे साहेब जरूर ह्या सूचनेचा विचार करा. एक फक्त तुम्ही गोष्ट हाती घ्या राज्य सरकार म्हणून, तुम्ही यांचे अकाउंट सील करा, सगळ्यांचे अधिकाऱ्यांचे आणि कंत्राटदारांचे अकाउंट तुम्ही सील करा. तुम्ही बघा राज्यामध्ये काय संदेश जाईल. पैसा परत आला पाहिजे. दुर्दैवाने महाराष्ट्रात लोकायुक्त नाही. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी कायम टांगणीला लावली. महाराष्ट्रात लोकायुक्त होऊ दिला नाही. लोकायुक्त असतात आज निदान आम्हाला तेवढा एक दरवाजा उघडा राहिला असता, त्यांच्याकडे जाऊन आम्ही म्हणलो असतो कारवाई करा. तो आज उपयोग नाही. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन खाली अधिकाऱ्यांवर कडकात कडक कारवाई करा. अधिकाऱ्यांची हिंमत होता कामा नये एकही पैसा खाण्याची अशा प्रकारची. कंत्राटदारांचे अकाउंट सील करा. कंत्राटदार कोणाचे कोण ते हू शोधून काढा आणि राज्याला तो पैसा परत मिळवून द्या. कारण घोटाळे आदर्श झाले, अनेक घोटाळे झाले, मगाशी लवासाचा उल्लेख झाला, अनेक घोटाळे झाले, पण राज्यात पैसा परत तो आला नाही. कोणीतरी 4 अधिकारी तुरुंगात जाणार, 6 महिन्यांनी ते पण बाहेर येणार, त्यांचं पण पुन्हा पुनर्वसन होणार आणि काही घडलंच नाही अशा रीतीने राज्यात पुढचा घोटाळा जाणार. हे चालणार नाही असं मला वाटतं. जर जनतेशी काही प्रतिबद्धता शिल्लक असेल आघाडी सरकारची, तर आता तो पैसा कसा रिकव्हर करता येईल हे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन आणि इतर कायद्याच्या तरतुदीच्या अधीन राहून तुम्ही काम केलं पाहिजे. तरच तुम्ही एक पाऊल पुढे टाकलंय. याच्यावर निदान जनता थोडाफार का होईना विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित होण्याच्या दिशेने एक पाऊल का होईना पडेल. ती होईल का नाही हे मला नक्की माहिती नाही. जनतेच्या विश्वासाला तडा हा काचेच्या भांड्याला गेलेला तडा आहे. पण निदान राज्याच्या पैसा आणण्यासाठी एवढं करा. ठीक आहे, माझा वेळ संपलेला आहे. सर्व पाहुण्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. सुनील तटकरेजी, इतका वेळ तुम्ही दिलात आणि प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे. पण जे आक्षेप आहेत त्या सर्व आक्षेपांना उत्तरं मिळाली आहेत की नाही हे लोकांनी ठरवायचं आहे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार आणि सुनील तटकरे आहेत का? बघा पडद्यावर 90% लोक म्हणतायत होय, अजित पवार आणि सुनील तटकरेच या घोटाळ्याचे सूत्रधार आहेत. तेव्हा शेवटी प्रश्न राहतोच की कंत्राटदारांवर दोष टाकून किंवा अधिकाऱ्यांवर दोष टाकून सुटता येईल का? मंत्री जबाबदारी घेणार आहेत का? आणि ती घेणार नसतील तर मंत्री कशासाठी हवेत? लोक हा प्रश्न विचारणार आहे. आणि 3 महिन्यांमध्ये 4 महिन्यांमध्ये निवडणुका येत आहेत, तेव्हा निदान या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. नाहीतर जनता सर्वाधिकारी आहे. जनता जो काय आहे तो निर्णय घेणार आहे. कारण भ्रष्टाचाराची या जनतेला विलक्षण चीड आहे. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.